नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महा-टी-ई-टी 2026साठी आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये आपण PYQ ॲनालिसिस बघत आहोत. 2013 पासून 2025पर्यंत जे काही PYQ विचारलेले आहेत ते सर्व PYQ आपण पाहणार आहोत 21 जूनपर्यंत आणि त्याचसोबत मॅरेथॉन लेक्चर करत आहोत. आपण काल आपलं इयत्ता 7वी नागरिकशास्त्र झालेलं आहे आणि आज आपण हे जे इतिहास आहे इयत्ता 6वी प्राचीन भारताचा इतिहास याचं मॅरेथॉन लेक्चर करणार आहोत. आता मॅरेथॉन लेक्चर म्हणजे तुमचं पूर्ण पाठ्यपुस्तक, अखंड पाठ्यपुस्तक जेवढे धडे तुम्हाला दिले गेलेले आहेत प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात सगळे आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत आणि अशाच पद्धतीनं ते पाठ्यपुस्तक, संपूर्ण पाठ्यपुस्तक, त्याच्यावर आधारित कंटेंट, थेअरीचा पार्ट आधी तुम्हाला शिकवला जाईल आणि त्याच्यानंतर त्या पाठ्यपुस्तकावर आत्तापर्यंत महा-टी-ई-टीला विचारलेले जे काही MCQ असतील, PYQ असतील तर ते PYQची पण तयारी आपण घेणार आहोत. तर आता हे जे पहिलं लेक्चर आहे हे कंटेंटचं असेल, तुमचं थिअरीचं असेल आणि कितीही जरी म्हटलं क्वेश्चन खूप जास्त केले किंवा PYQ पाहिले, फक्त क्वेश्चन पाहिले तर तिथून आउटपुट भेटत नाही. ज्यावेळी आपण थेअरी आणि प्रश्न एकत्रित करतो त्यावेळी आपल्याला चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त आउटपुट मिळत असतं. त्यामुळं महा-टी-ई-टीची तयारी करणारे जे कोणी विद्यार्थी आहेत आतापर्यंत ज्यांचा अजिबात अभ्यास झालेला नाही तरी त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या वेळेप्रमाणे थोडासा तर जास्त वेळ काढायचा आहे कारण 1 महिना आपल्या हातामध्ये शिल्लक आहे. तर थेअरीचा आणि कंटेंटचा जो पार्ट आहे तर तो पार्ट पण वाचून घ्यायचा आहे आणि मग प्रश्नोत्तरे करायचे आहेत. तुम्ही फक्तच प्रश्न केला तर तुम्हाला म्हणावं तसं आउटपुट भेटणार नाही. इयत्ता 6वी प्राचीन भारताचा इतिहास तुम्हाला इयत्ता 11वीला पण दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये इतर ज्या संस्कृती आहेत आणखी या धड्यावरची किंवा हे जे पाठ्यपुस्तक आहे 6वी तर याच्यातली ॲज इट इज थोडी माहिती 11वीच्या पण पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळेल. थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढलेली असेल आणि थोडी डेप्थमध्ये आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या संस्कृती होत्या प्राचीन भारतातील त्या संस्कृतींच्या विषयी जी माहिती आहे तर ती तुम्हाला 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये परत दिलेली आहे. याच्यावर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न आणि आले तर 4 देखील प्रश्न या प्राचीन भारताच्या इतिहासावर तुम्हाला विचारले जातात. सुरुवातीला आपण थेअरी बघणार आहोत आणि नंतर काय करणार आहोत तर पूर्ण जे प्रश्न विचारलेले आहेत महा-टी-ई-टीने आत्तापर्यंत ते प्रश्न आणि काही MCQ घेणार आहोत. सुरुवातीला आपण काय करूया तर आपल्या अनुक्रमणिका पाहून घेऊया. आपल्या पूर्ण हे जे 6वीचं पाठ्यपुस्तक आहे तर या 6वीच्या पाठ्यपुस्तकाचं नावच तिथं दिलेलं आहे प्राचीन भारताचा इतिहास आणि या प्राचीन भारताच्या इतिहासांतर्गत आपल्याला जे काही धडे अभ्यासायचे आहेत तर त्या धड्यांची सुरुवातीला माहिती किंवा ओळख करून घेऊया. याच्यामध्ये पहिला धडा आता आपल्याला अभ्यासायचा आहे भारतीय उपखंड आणि त्याचा इतिहास. त्याच्यानंतर दुसरा इतिहासाची साधने, तिसरा आहे हडप्पा संस्कृती, चौथा धडा वैदिक संस्कृतीचा आहे, 5वा धडा जे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आहेत, त्याच्यानंतर 6वा जनपदे, महाजनपदे आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे. धार्मिक प्रवाह असतील, महाजनपदे याच्यावर प्रश्न विचारला जातो. मौर्यकालीन भारत आहे, मौर्य साम्राज्यानंतरची राज्य, इथं सम्राट अशोकावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. 9वा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, 10वा धडा आहे प्राचीन भारत सांस्कृतिक आणि 11वा धडा आहे प्राचीन भारत जग. आता हे 6वीचं पाठ्यपुस्तक आहे. इथून पुढे 11 धडे तुम्हाला इतिहासाशी संदर्भामध्ये आहेत आणि जे राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र आहे तर ते 6वीच्याच पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर त्याची आपण डिटेल 6वी जे नागरिकशास्त्र आहे तर ते आपण MCQ PYQ सहित कव्हर केलेलं आहे. त्याचं जर लेक्चर पाहिलं नसेल तर ते तुम्ही पाहून घ्या. काल आपलं मॅरेथॉन लेक्चर इयत्ता 7वी नागरिकशास्त्र झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण प्रश्न आणि पूर्ण 7वीच्या नागरिकशास्त्राचे सगळे 10 धडे आपण कव्हर केलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण 10वीपर्यंतचे ॲटलिस्ट नोट्सच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला मॅरेथॉन लेक्चर घेईन अगदी 21 जूनपर्यंत आणि 11वी-12वीचे जे कोर टॉपिक विचारले जाते, इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल तर ते पण आपण कव्हर करणार आहोत. तरी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत चॅनलवर कनेक्टेड राहायचं आहे. व्हिडिओ पूर्ण आणि संपूर्ण बघायचा आहे. पूर्ण पुस्तक आपण कव्हर करणार आहोत त्यामुळं थोडा पेशन्स ठेवायचा आहे. लेक्चरची लेंथ असेल किंवा लेक्चर थोडंसं मोठं होऊ शकतं पण त्याच्यातून पण तुम्हाला जे काही मिळणारं आउटपुट असेल तर ते खूप जास्त असणार आहे आणि याच्यातून 100% तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील. तर आता अजिबात आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिला जो धडा आहे तर भारतीय उपखंडाचा इतिहास, त्याच्यामध्ये थोडी भारताची पार्श्वभूमी तुम्हाला दिलेली आहे ज्याच्यामध्ये इथं तुम्हाला भारताचे जे भूभाग आहेत तर त्या भूभागाबद्दल माहिती दिलेली आहे. इथं हिमालय आहे तर हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला
जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. म्हणजे हिमालय पर्वत, हिंदुकुश पर्वत जे आहेत तर ते भारताच्या उत्तरेला आहेत. आणि या हिंदुकुश पर्वतातील या 2 खिंडी लक्षात ठेवायच्या आहेत, खैबर खिंड आणि बोलन खिंड. आता या 2 खिंडीमधून हा जो खुष्कीचा मार्ग जात होता तर तो व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जात होता आणि मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. तुम्हाला इथं भारताचा मॅप दिलेला आहे, तत्कालीन प्राचीन भारताचा मॅप दिलेला आहे. आता प्राकृतिकरित्या भारताचे जे विभाग होते तर ते तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. इथं तुम्हाला हे पिवळ्या भागामध्ये इथं तुम्हाला थरचं वाळवंट दिसेल. हा जो भाग आहे तर तो दख्खन पठाराचा भाग आहे. त्याच्यानंतर हा हिमालय पर्वताचा भाग आहे, हा हिंदुकुश पर्वताचा भाग आहे. ही बोलन खिंड जी सांगितली ती इथं होती, खैबर खिंड इथं आहे आणि हा जो मार्ग आहे हा हिंदुकुश पर्वतातून पुढे जातो आणि तो मार्ग व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर इथं पश्चिम घाट दिलेला आहे, इथं पश्चिम किनारपट्टी आहे, इथं पूर्व किनारपट्टी आहे भारतातील. हा काय आहे, प्राकृतिक मॅप दिलेला आहे. पुढं चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. हा जो मगाशी सांगितलेला व्यापारी मार्ग होता तर तो चीनपासून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत पसरलेला होता, त्यामुळे याला रेशीम मार्ग म्हणायचे. कारण तिथं रेशीमचा व्यापार मोठ्या प्रमाणावर व्हायचा म्हणून त्याला रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जायचं. त्याच्यानंतर दुसरा भाग बघायचा आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रानी या नद्यांचा मैदानी प्रदेश. तर भारतामध्ये सिंधू आहे, गंगा आहे आणि ब्रह्मपुत्रा या 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या नद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्यांनी तिथला जो प्रदेश आहे तर तो मैदानी बनलेला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट. इथं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. तर बघा, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा हे ज्या 3 नद्या आहेत तर त्या 3 नद्यांच्यापासून त्यांच्या सुपीक गळापासून हा प्रदेश बनलेला आहे, मैदानी प्रदेश. त्याचबरोबर सहारा वाळवंट हे काय आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढं थरचे वाळवंट. आता ती थरचे वाळवंट बघूया. थरचे वाळवंट कुठं आहे, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात. राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या 3 प्रदेशामध्ये थरच्या वाळवंटाचा समावेश होतो. इथं हे पसरलेलं आहे. त्याचबरोबर उत्तरेला सतलेज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी. अशा पद्धतीनं भारतीय जी प्राकृतिक विभाग होते त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर जी नदी आहे तर ती थरच्या वाळवंटात पोहोचते. बघा, ज्यावेळी आपण भारताचा मॅप बघतो, इथं परत एकदा बघू, भारताचा मॅप बघतो तर इथून हिमालयातून उगम पावणारी जी नदी आहे तर ती थरच्या वाळवंटामध्ये प्रवेश करते. कोणती नदी, घग्गर. आणि याच घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये काय म्हटलं जातं, हक्करा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हक्करा. पुढं दख्खनचे पठार हा भूभाग बघायचा आहे. इथं तुम्हाला प्रश्न आला तर येऊ शकतो, नाहीतर येणार नाही. दख्खनचे पठार एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये पसरलेला भारताचा जो भूप्रदेश आहे तो कसा आहे, दक्षिणेकडे असा निमुळता होत गेलेला आहे. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे. इकडे जर भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा आपण अभ्यास केला तर इथं तुम्हाला अरबी महासागर पाहायला मिळेल आणि इकडे तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळेल. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. आणि इकडं दक्षिणेला हिंदी महासागर असा त्रिकोणी भाग झालेला आहे. अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर. आणि हा जो भाग आहे तर याला द्वीपकल्प म्हणून ओळखलं जातं. आणि भारतीय द्वीपकल्पाचा जो बहुतांश भाग आहे तर तो कशाने व्यापलेला आहे, दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. अतिशय महत्त्वाची लाईन, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. पुढं आता सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असं म्हटलं जातं. आणि या पठारावरील जमीन सुपीक असून येथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. पुढं समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश. आता समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश याच्यामध्ये प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनच पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा जो व्यापार आहे तर तो सागरी मार्गाने बहुतांश व्हायचा. त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. समुद्रातली बेटे बघायची आहेत. फक्त भारताची जी पार्श्वभूमी आहे किंवा प्राकृतिक जो भाग आहे तर तो तुम्हाला पहिल्या धड्यामध्ये त्याची मांडणी करून दिलेली आहे. समुद्रातील बेटे आता आपण बघितलं, लक्षद्वीप जी बेटे आहेत तर ती अरबी समुद्रामध्ये येतात आणि अंदमान आणि निकोबार ही जी 2 बेट समूह आहेत तर ती बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. आणि या बेटांची माहिती कोणत्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते, त्या पुस्तकाचं नाव आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन
सी, याचाच अर्थ आहे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. आणि या माहिती पुस्तकामध्ये तुम्हाला भारतीय बेटांचा उल्लेख पाहायला मिळतो. ज्यावेळी आपण आता इतिहास म्हणजे काय तर भूतकालीन घडामोडी ज्या आहेत किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत तर त्यांचा अभ्यास. मग त्या घडामोडींचा अभ्यास करताना काही लिखित साहित्य असेल, त्याचबरोबर भारतातील काही प्राचीन साहित्य असेल किंवा इतर परदेशामध्ये भारताशी संबंधित काही साहित्य आहे तर त्याच्यातून माहिती घेतली जाते. आणि त्याच्यामधलं भारतीय बेटांचा उल्लेख असणारं महत्त्वाचं पुस्तक पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, ज्याला मराठीमध्ये तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक असं देखील म्हटलं जातं. आत्ता इथून पुढे जो भाग आहे तर तो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला बघायचे आहे हडप्पा संस्कृती. काही मुलांना कन्फ्युजन होतं, माहीत नसतं. बघा, हडप्पा आणि सिंधू दोन्ही एकाच संस्कृतीची नावं आहेत. हडप्पा आणि सिंधू संस्कृती. वास्तविक त्याला नाव सिंधू संस्कृती आहे कारण सिंधू नदीच्या काठावर या संस्कृतीचा विकास झाला म्हणून तिला सिंधू संस्कृती म्हटलं जातं. आणि हडप्पा या शहरामध्ये या सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडल्यामुळं या सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणून देखील ओळखलं जातं. 1921मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी उत्खनन पहिला सुरू झाला आणि तिथं हडप्पा संस्कृतीचे काय मिळालेले अवशेष मिळाले आणि तिथून या सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव पडलं. आता या सिंधू संस्कृतीच्या किंवा हडप्पा शहराच्या सुमारे दक्षिणेला 650 किलोमीटर मोहनजोदडो येथे पुन्हा उत्खनन झालं आणि तिथं सुद्धा या सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये धोलविरा, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद हिथं देखील काय या सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेली महत्त्वाची ठिकाणे हडप्पा, मोहनजोदडो जे सध्या पाकिस्तानात आहे, धोलविरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद ह्या ठिकाणावर तुम्हाला जोड्याजुळा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे PYQच्या दृष्टिकोनातून ही नावं तुम्हाला माहीत असणे अपेक्षित आहे. आता पुन्हा 2024चा जर तुम्ही पेपर काढून बघितला तर तुम्हाला हुलास हे ठिकाण विचारलेलं आहे आणि हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर हुलास हे ठिकाण यमुना नदीच्या काठावर वसलेलं आहे. त्यामुळे हा मॅप अतिशय महत्त्वाचा आहे. आपण इतर जी ठिकाणं आहेत तर ती पाहून घेऊया. आता इथं गंगा नदी दिलेली आहे आणि या गंगा नदीवर अलमगीरपूर हे ठिकाण वसलेलं आहे. त्याच्यानंतर इथं हडप्पा हे जे ठिकाण आहे तर ते रावी नदीच्या काठी वसलेले आहे. त्याच्यानंतर इथं रोपड हे जे ठिकाण आहे तर ते सतलज नदीवर वसलेलं आहे. त्याच्यानंतर चिनाब नदीवर मंडा हे शहर वसलेलं आहे. परत एकदा बघा तर ही नदीकाठावर वसलेली ठिकाणं आहेत हडप्पा संस्कृतीशी संबंधित. त्यामुळं ही ठिकाणं याच्यामधलं हुलास तुम्हाला विचारलेलं आहे. हुलास यमुना नदीवर, अलमगीरपूर गंगा नदीवर, रोपड सतलज नदीवर, त्याच्यानंतर इकडं मंडा हे जे आहे तर चिनाब नदीवर वसलेलं हे गाव आहे आणि हडप्पा हे जे ठिकाण आहे तर ते रावी नदीच्या काठी वसलेलं आहे. आता ही हडप्पा संस्कृती दिलेली आहे आणि इथं जे असे गोल दाखवलेले आहेत मोहनजोदडो असेल, सुतका जेंदोर असेल, सुतकाडोह असेल, बालाकोट असेल, आमरी असेल, अल्लाहदीना असेल, चंदुहडो असेल, कोटदीजे असेल, धोलविरा आहे, देसलपूर आहे, सुरकोटडा आहे, कुंतासे आहे, रोजडे आहे, रंगपूर आहे, लोथल आहे, दायमाबाद इकडं महाराष्ट्रामध्ये दायमाबाद हडप्पाकालीन ठिकाण. तर ही सर्व ठिकाणे हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहेत. पुढं आता हडप्पाकालीन जी घरे आणि रचना होती, नगर रचना होती त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर लोकांची घरे आणि त्यांची बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती हडप्पाकालीन. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे आणि घरांच्या आवारात विहिरी असेल, स्नानगृह असेल, शौचालये बांधलेली असेल आणि सांडपाणी वाहून येण्याची उत्तम व्यवस्था हे देखील हडप्पाकालीन नगर रचनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. रस्त्यावरील जी गटारे होती तर ती विटांनी बांधून काढलेली असत आणि ती झाकलेली होती प्रामुख्याने. यावरून आरोग्याबद्दल हडप्पाकालीन लोक किती जागृत होते हे पाहायला मिळतं. आता मुद्रा आणि भांडी. तर इथं प्रश्न आलेला आहे हडप्पाकालीन ज्या मुद्रा आहेत तर त्या चौरस आकाराच्या आणि स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेल्या होत्या. PYQ आहे हडप्पाकालीन मुद्रा स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या होत्या, आकाराने चौरस आकाराच्या होत्या. त्याचबरोबर आता महास्नानगृह अतिशय महत्त्वाचं. हे जे मोहनजोदडो येथे हे महास्नानगृह सापडलेलं आहे. याचे जर आपण विचार केला तर 2.5 मीटर खोल लांबी आणि सुमारे 12 मीटर रुंदी आणि सुमारे बघा 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांबी आणि रुंदी सुमारे 7 मीटर अशा पद्धतीनं हे महास्नानगृह सापडलेलं आहे मोहनजोदडो या ठिकाणी. तुम्हाला
सरळ सरळ या चित्रावरून प्रश्न येऊ शकतो. मोहनजोदडो येथे सापडलेले ठिकाण किंवा महास्नानगृह कोठे सापडले हडप्पाकालीन ठिकाणामध्ये, तर मोहनजोदडो येथे सापडलेलं आहे. हे त्याचं व्यवस्थित चित्र दिलेलं आहे. पुढं हडप्पाकालीन ज्या मुद्रा होत्या तर ह्या अशा पद्धतीच्या होत्या आणि हडप्पाकालीन भांड्यांची जी रचना होती, कलाशैली होती, तर ती अशा पद्धतीची पाहायला मिळते. पुढं इथं पण हे पण लक्षात ठेवा, तर लोथल हे हडप्पाकालीन जे ठिकाण आहे तर तिथं गोदी सापडलेली आहे. आता गोदी म्हणजे काय, तर बंदरातून जहाजांना उतरण्यासाठी किंवा बंदरामध्ये जहाजे पाण्यामध्ये ढकलण्याची जी जागा आहे तर त्याला गोदी म्हटलं जातं. तर ती गोदी कुठं सापडलेली आहे, तर लोथल येथे सापडलेली आहे. त्याच्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. आता इतिहासाची साधने ज्याच्यामध्ये भौतिक साधने, भारताची इतिहास लेखनाची साधने ज्याच्यामध्ये वस्तू, गुहाचित्रे, मातीची भांडी, मणी, रत्ने, दागदागिने, धातू, त्याचबरोबर वस्तू, नाणी, शस्त्रे, मातीची शिल्पे. ज्यावेळी आपण इतिहास लेखनाचा अभ्यास करतो की त्यावेळी वस्तू या सदरामध्ये मणी असतील, रत्ने असतील, धातूच्या वस्तू असतील, नाणी आहेत, मातीची शिल्पे, तर ह्या सगळ्यांचा समावेश वस्तूमध्ये होतो. वास्तू, आता वस्तू आणि वास्तूमध्ये फरक आहे. वास्तूमध्ये गुहास्तूप असतील, लेणी असतील, मंदिरे असतील, दगडी शिल्पे आहेत, चर्च, मशिदी या सर्वांचा वास्तू या प्रकारात समावेश होतो. लिखित साधनामध्ये हडप्पा लिपीतील लेख आहेत, वैदिक साहित्य आहे, मेसोपोटेमियातील टीका लेख आहेत, तर त्याचबरोबर महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख, हे सर्व हडप्पाकालीन जी इतिहास लेखन आहेत तर त्याच्यामध्ये लिखित साधनामध्ये हे सर्व घटक समाविष्ट होतात. पुढं आता मौखिक साधने. मौखिक म्हणजे काय, तर तोंडातून जे शब्द किंवा पुराणकालीन आपले आजी आजोबा आपल्याला काहीतरी गोष्टी सांगत असतात तर तिथून जे मिळालेलं ज्ञान आहे एखाद्या तत्कालीन परिस्थितीचं, तर त्यांचा समावेश मौखिक साधनामध्ये होतो. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्धिक, जैन साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. हे साहित्य सुरुवातीला लिखित नव्हतं, मौखिक जे इतरांच्या तोंडून जे ऐकलेलं आहे तर ते नंतर लिखित स्वरूपात त्याचं रूपांतर झालेलं आहे, पण ते सुरुवातीला कसं होतं, मौखिक होतं. आता त्यांची पठणाची जी परंपरा आहे तर ती अजूनही सुरू आहे. त्याच्यानंतर आता मौखिक साधनामध्ये इथं तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिका आला न्याया. त्याचबरोबर हे काय आहे, ओवी आहे. लोकगीत बघा, हे उज्जैनी यांचे आहे आणि लोकगीत महानगरी उजनी, लई पुण्यवानदानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाज्या वाजा, असा उजनीचा एकरम राजा. ही जी विधानं आहेत तर ती विक्रमादित्य यांच्यावर लिखित आहेत आणि ही सगळं काय आहेत, तर ओवी. आता ही लोकगीतं असतील, ओवी असतील, तर ही सगळी मौखिक साधनामध्ये येतात. आता हडप्पाकालीन जे लोकजीवन आहे त्याची थोडक्यात माहिती बघायची आहे. हडप्पाकालीन लोकजीवनामध्ये तत्कालीन लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. इथं नाव लक्षात ठेवा, कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. त्याचबरोबर गहू आहे, सातू ज्याला बार्लीही म्हटलं जायचं, तर ही महत्त्वाची पिके होती. हडप्पाकालीन गहू आणि सातू ही महत्त्वाची पिके. राजस्थानमध्ये सातूचे आणि गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई याचे अवशेष सापडलेले आहेत. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीचे जे लोक आहेत तर त्यांना कापूस देखील माहीत होता. आता पुढं व्यापार. हडप्पाकालीन जो व्यापार होता तर तो व्यापार कसा होता, तर कापूस माहीत होता. पश्चिम आशिया, युरोप, इजिप्त या देशांना कापूस निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. इजिप्तला मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असतात. त्याचबरोबर काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जातात. आता वैदिक वाङ्मय याच्यामध्ये इथं हडप्पा संस्कृतीचं इथं संपलेलं आहे. आता वैदिक वाङ्मय, वैदिक संस्कृती बघायची आहे. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती जी आहे तर तिला वैदिक संस्कृती असं म्हटलं जातं. वेद हे सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं जातं. ज्यावेळी लिखित साहित्य आहे त्याच्यामध्ये बघा, किंवा वैदिक संस्कृतीतील वेद हे काय आहेत तर सर्वाधिक प्राचीन साहित्य समजले जातात. वेदांची जी निर्मिती आहे तर ती अनेक ऋषींनी मिळून केलेली आहे आणि काही सुक्ते स्त्रियांनीही लिहिलेल्या आहेत. आता ज्यावेळी आपण वैदिक संस्कृतीचा अभ्यास करत असतो त्यावेळी आपल्याला 4 वेद आणि त्या वेदाचा जो गाभा आहे किंवा त्या वेदामध्ये
कशाची माहिती दिलेली आहे या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न येतो. जोड्या जुळवा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आणि अथर्ववेद. क्रम देखील असाच आहे. पहिला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद, चौथा अथर्ववेद. हे 4 वेद वैदिक संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येक वेदामध्ये काय काय होतं ते आपण बघायचं आहे. सुरुवातीला बघा, हे जे 4 वेद आहेत तर त्या 4 वेदांपासून जी बनते त्याला संहिता म्हटलं जातं. 4 वेदांचा समावेश असणारे जो भाग आहे त्याला संहिता म्हटलं जातं. वेद म्हणजे जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आणि तिचा अर्थ काय होतो तर ज्ञान असा होतो. वेद या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्ञान. आणि मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असं देखील म्हटलं जातं. वेदांनाच श्रुती देखील म्हटलं जातं. पहिला वेद बघायचा आहे ऋग्वेद संहिता. आता ऋग्वेदामध्ये ऋचांनी बनलेला वेद म्हणजेच वेद आणि याच्यामध्ये ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी जे काव्य आहे तर ते काव्य या ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतं. देवाच्या भक्तीसाठी जे काव्य आहे तर ते ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतं. पुढं यजुर्वेद. आता यजुर्वेदमध्ये एक्झॅक्ट काय आहे तर यज्ञामध्ये म्हटले जाणारे जे मंत्र आहेत तर त्यांचं स्पष्टीकरण या यजुर्वेदामध्ये दिलेलं आहे. सामवेद विचारला जातो. सामवेद ज्याला भारतीय संगीताचा पाया देखील म्हटलं जातं. काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केलं जातं. त्याचं गायन कसं करायचं याचं मार्गदर्शन सामवेद संहितेमध्ये देण्यात आलेलं आहे. पुढं शेवटचा चौथा वेद आहे अथर्व संहिता. अथर्व वेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे आणि अथर्व वेदात दैनंदिन जीवनातील ज्या अनेक गोष्टी आहेत तर त्यांना महत्त्व दिलेलं आहे. जे आयुष्यामध्ये संकटे येतात, दुखणी असतात तर त्याच्यावर उपाय काय करायचा तर याच्याबद्दलची माहिती तुम्हाला अथर्ववेद संहितेमध्ये मिळते. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची देखील माहिती अथर्ववेद संहिते. थोडक्यात काय, आरोग्याशी संबंधित हा वेद मांडला गेला तरी चालेल. औषधांची जी माहिती आहे तर ती अथर्ववेदमध्ये दिलेली आहे. आयुष्यामध्ये जी संकटे येतात, दुखणी असतात तर त्याच्यावरचे उपाय ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याचबरोबर संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यके आहेत, उपनिषदे आहेत तर यांची पण रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता ब्राह्मण ग्रंथ. तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करायचा हे जिथं सांगितलेलं असतं त्याला म्हटलं जातं ब्राह्मण ग्रंथ. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहेत. पुढची कन्सेप्ट बघायची आहे अरण्यके. अरण्यके म्हणजे काय? अरण्यात, शेतात, वनात जाऊन एक चित्ताने केलेले चिंतन म्हणजेच अरण्यके होय. त्याच्यानंतर आता उपनिषदे. उपनिषदे म्हणजे काय तुम्हाला ह्या टर्म माहीत असणे गरजेचं आहे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले जे ज्ञान आहे तर त्याला उपनिषद असं म्हटलं जातं. आणि मृत्यूसारख्या ज्या घटनांबद्दल अनेक प्रश्न मनामध्ये येतात तर त्याची उत्तरे सहज मिळत नाहीत, त्यामुळं ते जे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आहे तर तो उपनिषदामध्ये केला जातो. गहन जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर चर्चा उपनिषदामध्ये केलेली आहे. वेद असेल, ब्राह्मण ग्रंथ असतील, आरण्यके आणि उपनिषदे या सगळ्यांना तयार होण्यासाठी जवळजवळ 1500 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. 1500 वर्ष. पुढं त्याच्यानंतर आता घोड्याला अश्व म्हणतात आणि एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जातं त्याला काय म्हटलं जातं? अश्वशक्ती. तुम्हाला असे छोटे छोटे इमेज जोडलेले आहे तर तिथून हा डाटा घेतलेला आहे. वेद काळामध्ये ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे त्याला काय म्हटलं जायचं? ग्रामणी. वैदिक संस्कृती आपण बघतोय, वेद काळामध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये ग्राम वसाहती असत आणि त्या ग्राम वसाहतीचा जो प्रमुख असे त्याला म्हटलं जायचं ग्रामणी. आणि त्या असंख्य ग्राम वसाहती किंवा अनेक ग्राम वसाहतींचा समूह जो आहे तर तो मिळून काय बनायचं? विष बनायचं आणि विषाच्या प्रमुखाला म्हटलं जायचं विषपती. परत एकदा लक्षात ठेवा, वैदिक संस्कृतीमध्ये ग्राम वसाहती होत्या. त्या ग्राम वसाहतींचा जो प्रमुख असे त्याला ग्रामणी म्हटलं जायचं. अनेक ग्राम वसाहतींचा समूह एकत्रित येऊन त्याला विष म्हटलं जायचं आणि विषाचा जो प्रमुख असायचा तर तो विषपती म्हणून ओळखला जायचा. त्याच्यानंतर काही अधिकारी पण होते. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी राजाला सहाय्यकारी किंवा सहाय्य करणारे काही अधिकारी पण नेमले गेलेले होते वैदिक काळामध्ये, ज्याच्यामध्ये पुरोहित आहे आणि सेनापती हे काय महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी पुरोहित, सेनापती करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला सहभाग असे. बघा, पुरोहित आणि सेनापती हे देखील महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत तर त्यांना हे मदत करत असत. त्याचबरोबर राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हटलं जायचं. म्हणजे जे ज्येष्ठ
व्यक्ती आहे तर त्यांचं जे मंडळ असायचं तर त्याला सभा म्हटलं जायचं, आणि सामान्य लोकांची जी सर्वसाधारण बैठक असायची तर त्याला समिती म्हटलं जायचं. आणि सभा आणि समिती या 2 घटकामार्फत वैदिक संस्कृतीमधलं प्रशासन किंवा त्यांचा समावेश त्या प्रशासनामध्ये होता, सभा आणि संस्कृतीचा. त्याच्यानंतर आता जे धार्मिक प्रवाह आहेत त्याच्यामध्ये 2 धार्मिक प्रवाह या घटकांतर्गत तुम्हाला 2 महत्त्वाचे प्राचीन धर्म आहे, ज्याच्यामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म. आलटून पालटून त्याच्यावर प्रश्न येतात आणि दोन्ही इतरही स्पर्धा परीक्षा असतील ज्यावेळी तुम्ही प्राचीन भारताचा अभ्यास करता तुम्हाला हडप्पा संस्कृती, त्याच्यानंतर वैदिक संस्कृती आणि धार्मिक प्रवाहामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्यावर प्रश्न येतातच. तर जैन धर्म, आता हा जो धर्म आहे जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. अहिंसा हे काय आहे तर जैन धर्माचं महत्त्वाचं तत्व आहे. जैन धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मामध्ये तीर्थंकर म्हणतात. आता आपण काय बघतोय, जैन धर्म अहिंसा महत्त्वाचं तत्व आहे जैन धर्माचं, आणि जैन धर्माचं जे ज्ञान प्रकट करतो त्याला जैन धर्मामध्ये काय म्हटलं जातं, तीर्थंकर. आणि एकूण जर तीर्थंकर आपण विचारात घेतले तर जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर होते जैन धर्माचे. आता या महावीरांच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. सगळे 24 तीर्थंकरांची तुम्हाला माहिती इथं असणे अपेक्षित अजिबात नाही. 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर आणि त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तेवढीच तुम्ही अभ्यासायची आहे. ज्यावेळी PYQ आपण घेऊ त्यावेळी तुम्हाला आणि जे महत्त्वाचे तीर्थंकर आहेत तर ते सुद्धा मी तुमचं तिथून कव्हर करेन. पण आता जेवढा पाठ्यपुस्तकामध्ये भाग आहे तर तेवढाच भाग आपल्याला बघायचा आहे. वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा त्यांचा कालखंड आहे. त्यांचा जन्म रुज्जी या महाजनपदामध्ये झाला, आणि रुज्जी महाजनपद आहे तर त्याची वैशाली ही काय होती, राजधानी होती. त्याच्यानंतर या ठिकाणी कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. रुज्जी महाजनपद ज्याची राजधानी वैशाली, आणि या वैशाली नगरातील कुंडग्राम या ठिकाणी महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ, आईचे नाव काय होतं, त्रिशला होतं. वडिलांचे नाव सिद्धार्थ, आईचे त्रिशला. महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग करून 12.5 वर्षे जवळजवळ तपश्चर्या केल्या, आणि त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान म्हणजे केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होतं, म्हणून त्यांना केवली असं देखील म्हटलं जातं. महावीरांनाच केवली असंही म्हटलं जातं. आणि जीन, आता जीन या शब्दाचा अर्थ काय होतो, जिंकणारा किंवा विकरावर विजय मिळवणार. आणि या जीन शब्दापासूनच काय झालेला आहे तर जैन हा शब्द तयार झालेला आहे. विकरांवर विजय मिळवणारे महानवीर म्हणून वर्धमानांना महावीर असंही म्हटलं जातं. महावीरांचं मूळ नाव वर्धमान, आणि त्यांना जैन किंवा जीन या शब्दामुळे विकरांवर विजय मिळवणारे महानवीर म्हणून महावीर असंही म्हटलं जातं. म्हणून त्यांचं संबोधन काय आहे किंवा काय म्हणून उल्लेख केला जातो त्यांचा, वर्धमान महावीर. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केलेला आहे. आणि त्यांचे जे उपदेश आहेत तर ते अर्ध मागधी या भाषेमध्ये ते लोकांशी संवाद साधत. कोण, वर्धमान महावीर. बौद्ध धर्माचं वेगळं आहे. बौद्ध धर्माचे जे उपदेश आहेत तर ते पाली भाषेमध्ये आहेत, आणि जैन धर्माचे जे उपदेश आहेत तर ते अर्ध मागधी भाषेमध्ये सांगितले गेलेले आहेत. हा दोन्हीमधला फरक लक्षात ठेवा. आता जैन धर्मामध्ये पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने अतिशय महत्त्वाचे आहेत, तर त्या गोष्टींची माहिती आपल्याला बघायची आहे. आता पंचमहाव्रते तर अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम जैन धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये महाव्रतामध्ये हे जे 5 नियम आहेत तर त्याच्यापैकी पहिला आहे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल, त्याची हिंसा होईल असे वागू नये. सत्य, आता सत्य हे जे व्रत आहे किंवा नियम आहे याच्यामध्ये काय येतं, प्रत्येक वचन किंवा कृती खरेपणाची असावी. अस्तेय तिसरं. आता अस्तेयमध्ये काय येतं, स्थेय म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी, आणि चोरी करू नये म्हणजेच अस्तेय. चोरी करू नये असा अर्थ होतो अस्तेयचा. चौथं व्रत आहे अपरिग्रह. मनामध्ये हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा जो कल असतो असा साठा न करणे म्हणजेच अपरिग्रह. बघा, चोरी न करणे म्हणजे असह्य, आणि मालाचा किंवा धनाचा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. पुढचा आहे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. हे पंचमहाव्रते जैन धर्मामध्ये सांगितलेले आहेत. इथं पुन्हा त्रिरत्ने पण जैन धर्माशी संबंधित आहेत. त्रिरत्नामध्ये पहिलं आहे सम्यक दर्शन, दुसरं सम्यक ज्ञान, आणि तिसरं आहे सम्यक चरित्र. तर सम्यक या शब्दाचा अर्थ होतो संतुलित. मग आता दर्शन, ज्ञान आणि
चरित्र या शब्दांच्या आधी सम्यक शब्द लावलेला आहे. आता सम्यक दर्शन म्हणजे काय, तर तीर्थंकराच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे काय, तीर्थंकराच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून सखोल अर्थ समजून घेणे. आणि सम्यक चरित्र म्हणजे काय, संतुलित चरित्र, पंचमहाव्रतांचे काटेकोरपणे आचरण करणे. पंचमहाव्रते त्रिरत्ने कोणत्या धर्माशी संबंधित आहेत, जैन धर्माशी संबंधित आहेत. आता जैन धर्माचं जे उपदेशाचं सार आहे तर ते अनेकांतवाद म्हणून ओळखलं जातं. अनेकांतवाद, आता अनेकांत यामध्ये अंत जो शब्द आहे तर त्याचा अर्थ पैलू होतो. आणि या पैलू किंवा अनेकांतवाद म्हणजेच काय आहे, तर समजा एखादी गोष्ट आहे किंवा एखादी घटना सत्य आहे, मग ती आहे का नाही सत्य हे जाणून घेण्यासाठी जे इतर मार्ग उपलब्ध आहेत तर ते सगळे मार्ग पाहिले पाहिजेत किंवा त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि मगच सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं हा अनेकांतवाद सांगतो. बघा, सत्य किंवा जी खरी गोष्ट आहे तर सत्य जाणून घेण्यासाठी अनेक मार्गांचा वापर केला पाहिजे, हे अनेकांतवादातून सिद्ध होतं. पुढं आपल्याला पुढचा धर्म बघायचा आहे, बौद्ध धर्म. तुम्ही जे कोणी TET 2026ची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, लाईक करायचं आहे आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका. कारण मी रोज इथून पुढे मॅरेथॉन लेक्चर बनवणार आहे आणि ज्यावेळी एखादं नोटिफिकेशन किंवा एखादा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आता हे जे पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 6वी तर ते हायलाईट करून मी आजच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन. त्यामुळं आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये 10वीपर्यंतची भूगोलाचे जे हायलाइटेड पुस्तके आहेत तर तीसुद्धा मी टाकून दिलेली आहेत. आणि इतिहास आणि नागरिकशास्त्र एकत्रित आहेत तर ती पुस्तके पण मी आजपासून टाकायला चालू करेल. आज 6वी झालं तर आज 6वीचं पाठ्यपुस्तक तिथं तुम्हाला ॲड करून मिळेल. ते तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एकदा पुस्तक पण रीड केलं तर तुमचं आणखीन जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल ते. त्याचबरोबर बघा, ज्यांना अजिबात वेळ नाही, जनगणनेच्या कामामध्ये बिझी आहेत किंवा ज्यांना तेवढी पाठ्यपुस्तके 12वीपर्यंतची पाठ्यपुस्तके वाचणे गरजेचं वाटत नाही किंवा थोडासा वेळ कमी आहे, इतर कामामध्ये बिझी आहे, त्या सर्वांनी तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे. तर पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र या विषयांतर्गत तुम्हाला सर्व नोट्स इथं एकत्रित मिळतील. आता ह्या नोट्समध्ये तुम्हाला काय मिळेल तर इयत्ता 6वीपासून 10वीपर्यंतचे जे पाठ्यपुस्तकावर आधारित सगळे नोट्स आहेत. आता ही जी PDF आहे तर ही पण आपल्या नोट्सचाच एक भाग आहे. तर ह्या अशाच सेम नोट्स तुम्हाला 10वीपर्यंत मिळतील. आणि त्याचबरोबर इथं 10वीपर्यंत घ्या, कारण 11वी 12वीची जी पुस्तके आहेत तर तिथला जो कंटेंट असतो तर तो कंटेंट कसा असतो, थोडासा कमी असतो. आणि तो कंटेंट जर तुम्ही 12वीच्या पुस्तकातूनच वाचला तर ते बेटर होईल 11वी 12वीच्या. त्यामुळे 6वी ते 10वीपर्यंतची जी पाठ्यपुस्तके आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तर त्या सगळ्याच्या तुम्हाला नोट्स मिळतील अशा स्वरूपाच्या. प्लस तुम्हाला हायलाईट केलेली 12वीपर्यंतची सगळी पुस्तकं मिळतील आणि 7 कमीत कमी मागील वर्षाच्या ज्या SSTच्या किंवा समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिका आहेत तर कमीत कमी 7 आणि एक्स्ट्रा ॲड करता आल्या तर मी त्या पण ॲड करून देईल. आणि जितकं मटेरियल माझ्याकडून देता येईल तेवढं मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, तिन्ही विषयाचे एकत्रित जर तुम्ही कॉम्बो परचेस केला तर तुम्हाला 350 रुपयाला मिळेल. आणि ज्यांना वाटतं की माझा इतिहास चांगला आहे, मला फक्त भूगोल जड वाटतं किंवा भूगोल मला समजायला अवघड आहे, त्यांनी फक्त भूगोलाचे नोट्स परचेस करू शकता. ज्यांना वाटतं नागरिकशास्त्र कच्चं आहे त्यांनी नागरिकशास्त्राच्या नोट्स परचेस करू शकता. जर तुम्हाला सेपरेट घ्यायचं असेल तर तुम्हाला इतिहास 150 रुपये, भूगोल 150 रुपये, म्हणजे इतिहास भूगोल प्रत्येकी 150 रुपये आणि नागरिकशास्त्र 100 रुपये, असं एकंदरीत करून ते 400 रुपये होतात. पण कॉम्बो घेतला असेल तर ते तुम्हाला डिस्काउंट करून 350 रुपयाला या तुम्हाला नोट्स मिळतील, ज्याच्यामध्ये या नोट्स पण असतील, हायलाईट केलेली 12वीपर्यंतची सगळी पाठ्यपुस्तके असतील आणि 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका. आता तशाच प्रश्नपत्रिका अपलोड करून देईन उत्तरासहित आणि त्याचे विश्लेषणासहित PDF तुम्हाला दिल्या जातील. ज्यांना गरजेचं आहे त्यांनी नक्की परचेस करा. आणि हे जे सगळ्या नोट्स आहेत तर मी ते स्वतः डिझाईन केलेले आहेत, त्या स्वतः मी काढलेल्या आहेत. त्यामुळं याच्यातून तुम्हाला 100% प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. अजिबात बाहेरचं मटेरियल MPSC असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा त्यांचं पूर्ण वेगळं पडतं आणि तसं कुठलंही ठोकळ्यातून वगैरे मटेरियल गोळा करून तुम्हाला दिलेलं नाही.
पाठ्यपुस्तके समोर ठेवून स्वतः मी या नोट्स बनवलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक मुद्दा तुम्हाला पाठ्यपुस्तकातूनच पाहायला मिळतील. आणि ChatGPTचा अतिशय कमी म्हणजे जिथं गरजेचं आहे, जिथं तो मुद्दा स्पष्ट होत नाही तिथं चार्टसाठी फक्त थोडासा वापर, बाकी सर्व तुम्हाला ॲज इट इज सगळं पाठ्यपुस्तकातलं. आणि भूगोल कन्सेप्ट समजायला अवघड जातो तर भूगोलाचे सगळे भूरूपे असतील किंवा जिथं जिथं चित्रांचा समावेश केलेला आहे, महासागर तळरचना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चित्रासहित या नोट्समध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ज्यांना सॅम्पल नोट्स बघायचे आहेत त्यांनी इथं 2 नंबर दिलेले आहेत, त्या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. त्या मेसेजवर तुम्हाला ज्या विषयाचे नोट्स परचेस करायचे आहेत त्याचे सॅम्पल नोट्स पाठवल्या जातील. तुम्हाला आवडलं तरच तुम्ही परचेस करा. आणि जर तुम्ही परचेस केला किंवा इतर जे तुमची कोणी मित्रमैत्रिणी तयार करत असतील तर त्यांना पण या नोट्स संदर्भात नक्की सुचवू शकता. आता आपल्याला बघूया आपण बौद्ध धर्म. तर जैन धर्म झाला, त्याच्यानंतर बौद्ध धर्म, ह्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरही झाला. बघा, जैन धर्म जो आहे तर तो भारतापुरता सीमित राहिला किंवा अंतर्गतच तो राहिला, त्याचा इतका विशेष प्रसार बाहेर झाला नाही. पण जर आपण बौद्ध धर्म विचारात घेतला तर बौद्ध धर्माचा इकडं इंडोनेशिया असेल, चीन असेल, त्याच्यानंतर थायलंड असेल, तर या भागामध्ये म्हणजे भारताबाहेरही त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला पाहायला मिळतो. आता बौद्ध धर्माचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे गौतम बुद्ध. कालखंड त्यांचा इसवी पूर्व 563 पासून इसवी पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे वनात झाला. तिकडं महावीरांचा कुंडग्रामला झाला होता. इथं नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या पित्यांचं नाव शुद्धोधन आणि आईचं नाव होतं माया देवी. नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता बौद्ध धर्मामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या विचारल्या जातात त्याच्यामध्ये बुद्धांचं मूळ जे नाव आहे तर ते होतं सिद्धार्थ. आणि मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झाले म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, बुद्ध म्हटलं जातं. जीवनात दुःख काय आहे आणि दुःख निवारणाचा मार्ग काय याचा सार तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतो. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या एका ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली. आणि ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं किंवा दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली त्याला बोधी वृक्ष म्हणून ओळखलं जातं. उरुग्वेला यास धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. आणि बौद्ध धर्माचे जे उपदेश आहेत तर ते पाली भाषेमध्ये सांगण्यात आलेले आहेत. जैन धर्म बघितला, उपदेश अर्धमागधी भाषेमध्ये होते. बौद्ध धर्माचे उपदेश आहेत तर त्याला ते पाली भाषेमध्ये सांगण्यात आलेले आहेत. आता बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ आणि बुद्ध संघानी शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असं म्हटलं जातं. आणि जसं आपण त्रिरत्ने पंचमहाव्रते बघितली त्या पद्धतीनं बौद्ध धर्मामध्ये आर्य सत्य सांगितलेले आहेत. या आर्य सत्यामध्ये काय आहे एक्झॅक्ट, तर जीवनातील जे सर्व व्यवहार आहेत तर त्यांच्या मुळाशी ही 4 सत्य आहेत आणि त्यांना आर्य सत्य म्हटलं जातं. कोणती 4 सत्ये? पहिला आहे दुःख, दुसरा आहे दुःखाचं कारण, तिसरा आहे दुःख निवारण आणि 4 आहे प्रतिपद. प्रत्येकाचा अर्थ, दुःख म्हणजे काय, मानवी जीवन दुःखाने व्याप्त आहे, भरपूर दुःख आहे. दुःखाचं कारण दुसरं, प्रत्येक दुःखाला काही ना काहीतरी कारण असतं. आणि दुःख निवारण म्हणजे दुःख निवारता येतं, दुःख निवारण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. आणि प्रतिपद हे जे 4थं आर्य सत्य आहे तर प्रतिपदचा अर्थ होतो मार्ग. आता दुःख आहे तर दुःख अंत करण्याचा जो मार्ग आहे त्याला म्हटलं जातं प्रतिपद. आणि त्याच्यानंतर पुढं आता हे जे दुःखाची ही जी 4 आर्य सत्य आहेत किंवा दुःख निवारण्यासाठी जो मार्ग सांगण्यात आलेला आहे तर त्याला अष्टांगिक मार्ग असंही म्हटलं जातं. पुढं पंचशील. आता पंचशीलामध्ये 5 नियमांचे पालन करण्यास धर्मामध्ये सांगितलेले आहे. 5 नियम बौद्ध धर्माचे कोणते? पंचशीलमधले पहिलं, प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. दुसरं आहे चोरी करण्यापासून दूर राहणे. तिसरं आहे अनैतिक आचरणापासून दूर राहणे. चौथा आहे असत्यापासून दूर राहणे. त्याच्यानंतर 5वं आहे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. आता पुढे बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी बौद्ध धर्मामध्ये भिक्खूंचा संघ निर्माण करण्यात आला. आणि या संघामध्ये गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणारे जे लोक आहेत तर त्यांना म्हटलं जातं किंवा जे अनुयायी आहेत तर त्यांना म्हटलं जातं भिक्खू असं म्हटलं जातं. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता आणि त्यांना ही बौद्ध धर्मामध्ये काय होतं,
स्त्रिया देखील बौद्ध धर्मामध्ये काय करत असत तर उपदेश देत असत. आता दुःख निवारण्याचा जो मार्ग सांगण्यात आलेला आहे अष्टांगिक मार्ग, त्याच्यामध्ये 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामधले पहिली आहे सम्यक दृष्टी. 4 आर्य सत्यांचे ज्ञान म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे. सम्यक वाचामध्ये असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत याच्यामध्ये प्राण्यांची हत्या, चोरी, स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे. सम्यक आजीव ज्याच्यामध्ये उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम याच्यामध्ये व्यायाम करणे म्हणजेच प्रयत्न करणे. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत म्हणून उत्पन्न झाले असल्यास त्यांचा त्याग करावा. त्याचबरोबर सम्यक स्मृती ज्याच्यामध्ये मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे म्हणजे सम्यक स्मृती. आणि 8वं सांगितलेलं आहे सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे, मेडिटेशन ध्यानधारणा करणे म्हणजे सम्यक समाधी. तर दुःख निवारण्यासाठी या अष्टांगिक मार्गाचा वापर करावा हे बौद्ध धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जसं आपण जैन धर्माचं उपदेशाचं सार बघितलं अनेकांतवाद, त्याच पद्धतीनं बौद्ध धर्माचं उपदेशाचं सार आहे गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्याने वर्ण वगैरेंच्या आधारे मांडली जाणारी विषमता नाकारली. पुढं जसं बौद्ध धर्म, जैन धर्म हे प्रवाह किंवा हे धार्मिक प्रवाह आपण बघितले, त्यापैकीच लोकायत आणि चारवाक, तर हे तो नवीन विचार प्रवाह आहेत. तर लोकायत किंवा चारवाक, लोकायत आणि चारवाक दोन्ही एकच आहेत. आता हा जो विचार प्रवाह आहे तर हे काय आहे तर हा जो विचार प्रवाह प्राचीन भारतातील होता तर त्याचा भर कशावर होता? स्वविचारावर. लोकायत किंवा चारवाक हा जो विचार प्रवाह होता तर याचा भर स्वविचारावर होता आणि त्याने वेदांचे जे प्रामाण्य आहे तर या लोकायतनं काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे. पुढं आता प्राचीन काळामध्ये भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण झाले. कालांतराने ज्यू असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, पारशी असेल इत्यादी धर्म भारतामध्ये रुजले गेले. व्यापाराच्या निमित्तानं असेल, काही परदेशी प्रवासी भारतामध्ये येऊ लागले आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर ज्यू असेल, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी या धर्मांचा परिचय भारताला झाला आणि त्याच धर्मांच्याबद्दल माहिती आता पुढं दिलेली आहे. पहिला धर्म बघायचा आहे ज्यू धर्म. तर ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये कुठं आले तर केरळमधील कोचीन येथे आले असावेत. आणि ज्यू धर्माला आणखीन एक नाव आहे, ज्यू धर्मालाच यहुदी धर्म असंही म्हटलं जातं. ज्यू धर्मालाच यहुदी धर्म असंही म्हटलं जातं. आणि यहुदी धर्माचं किंवा ज्यू धर्मीयांचं जे प्रार्थनास्थळ आहे तर त्याला काय म्हटलं जातं? सिनॅगॉग असं म्हटलं जातं. इथं ज्यू धर्मांचं जे प्रार्थनास्थळ आहे, जसं हिंदूंची मंदिरे असतात तसं ज्यू धर्मांचं किंवा यहुदी धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे तर ते सिनॅगॉग, जे इथं तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे. पुढचा धर्म आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? येशू ख्रिस्ताने केलेली आहे आणि हा धर्म पूर्ण जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले आणि तिथून त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 1 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर 52 चर्चेची निर्मिती केलेली आहे. ज्यावेळी आपण ख्रिश्चन धर्माचा विचार करतो त्यावेळी ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, बायबल. आणि ख्रिश्चन धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे तर त्याला काय म्हटलं जातं? चर्च असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढं इस्लाम धर्म बघायचा आहे. तर इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे असं त्यांची काय आहे? समजूत आहे. आता ज्यावेळी इस्लाम धर्माचा आपण विचार करतो तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी घेतली तर लक्षात इस्लामचा अर्थ काय होतो? शांती असा होतो. आणि सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे आणि तोच सर्व शक्तिमान आणि दयाळू आहे असं इस्लाममध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता भारतामध्ये इस्लाम धर्म कुठून आला तर अरबस्थानातील जे प्रवासी आहेत, व्यापारी आहेत तर ते केरळच्या किनाऱ्यावरील बंदरामध्ये या अरबस्थानच्या व्यापाऱ्यांनी भेटी दिलेल्या होत्या आणि त्यातून ते अरबस्थानातील जे व्यापारी आहेत तर ते भारतामध्ये आले आणि तिथून खऱ्या अर्थाने इस्लामचं आगमन भारतामध्ये झालेलं आहे. आता इस्लाम धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला म्हटलं जातं मशीद. ख्रिश्चन धर्माचं प्रार्थनास्थळ त्याला काय म्हटलं जातं? चर्च म्हटलं जातं. आणि पारशी धर्माचं जे यहुदी धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला म्हटलं जातं सिनॅगॉग. आता पुढचा महत्त्वाचा धर्म पारशी धर्म. या प्रत्येक धर्माबद्दल माहिती करून घ्या, काहीतरी प्रश्न तुम्हाला नक्की येऊ शकतो. आता पारशी धर्म, पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक तर या दोन्हीमध्ये पाहायला साम्य आपल्याला मिळतं. पारशी धर्माचे
किंवा पारशी धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे त्याचं नाव काय आहे? अवेस्ता. आणि हा जो पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे तर तो आणि ऋग्वेद या दोन्हीमध्ये काय आहे? सहसंबंध किंवा त्यांच्या भाषेमध्ये काय आढळतं? साम्य पाहायला मिळतं. आता हे पारशी जे लोक आहेत तर त्यांना पारशी का म्हटलं जातं? तर इराणमधील पार्स किंवा फार्स या नावाच्या प्रांतातून ते भारतामध्ये आले म्हणून या धर्माच्या लोकांना पारशी लोक किंवा पारशी धर्म म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे पारशी धर्माचे लोक आहेत तर ते भारतामध्ये कुठं आलेले आहेत? तर गुजरातमध्ये प्रथम आले. कुठं? गुजरातमध्ये. आणि इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये ते तिथं आले असावेत असा काय आहे? संकेत आहे. ज्यावेळी पारशी धर्माचा आपण विचार करतो, झरतुष्ट्र हे काय आहे? तर पारशी धर्माचे संस्थापक आहेत. आणि अहुर मजद हे काय आहे? त्यांच्या देवाचा उल्लेख आहे किंवा त्यांच्या देवाचं जे नाव आहे अहुर मजदू असं आहे. आणि त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, पारशी धर्माची जी देवळे आहेत, मंदिर आहे तर तिथं पवित्र अग्नी प्रज्वलित केला जातो. आणि अग्यारी हे पारशी धर्माच्या मंदिरांचं नाव आहे किंवा पारशी धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे तर त्याला काय म्हटलं जातं? अग्यारी. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही आचरण तत्वे पारशी विचारसरणीचा मुख्य गाभा मानली जातात. पुढं पारशी धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे तर त्याचं चित्र दाखवलेलं आहे अग्यारी. त्याच्यानंतर आता साधारणपणे 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड जो आहे तर तो वैदिकोत्तर म्हणजे वैदिक संस्कृतीनंतरचा कालखंड मानला जातो. आणि या कालखंडामध्ये जनपदे म्हणजे लहान जी राज्य आहे तर ती अस्तित्वात आलीत. आणि जनपदांची मिळून नंतर महाजनपदे विस्तार त्यांचा झालेला आहे. आणि महाजनपदे एकूण 16 आहेत. प्रत्येक महाजनपदं महत्त्वाचे आहेत. आणि तुम्हाला त्यापैकी 4 जी सामर्थ्यशाली महाजनपदे होती, समृद्ध महाजनपदे होते तर त्यांची डिटेल माहिती या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. तर त्या महाजनपदांच्या राजधान्या आणि त्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला पेपरला विचारलं जातं. तर भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या आणि दक्षिण महाराष्ट्रापर्यंत ही जी जनपदे आहेत तर ती पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाचा अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात जनपदांच्याबद्दल माहिती मिळते किंवा त्यांची नावे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काही जनपदामध्ये राजेशाही होती तर काहीमध्ये गणराज्य होते. आणि जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद देखील असायची. पुढं गौतम बुद्ध जे आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती लक्षात ठेवा. शाक्य गणराज्यातील होते. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. त्याच्यानंतर गणपरिषदेत आपण बघितले ज्येष्ठ व्यक्तींची. गणपरिषदेचे सदस्य एकत्रित येऊन चर्चा आणि राज्यकारभारासंबंधीचे जे निर्णय घेत आणि त्या ज्या चर्चा आहेत तर ज्या ठिकाणी व्हायच्या, ज्या सभागृहात व्हायच्या तर त्याला काय म्हटलं जातं? संथागार. ही बेसिक जी माहिती आहे तर ती 1-2 वेळा वाचा, नक्की लक्षात राहील. पुढं आता काही जनपदे मिळून काय झालेलं आहे? ती बलशाली झाली, त्यांचा आकार वाढला, विस्तार वाढला. आणि मग जनपदांना काय म्हणू लागलं किंवा काय संबोधन बोलू लागले लोक की महाजनपदे. असंख्य बघा काही जनपदे एकत्रित येऊन एक मोठं महाजनपद तयार झालं. आणि या जनपदांचं जे विस्तारलेला भाग आहे तर त्यालाच काय म्हटलं जातं? महाजनपद. आणि ही महाजनपदं अतिशय महत्त्वाची आहेत. तुम्हाला प्रत्येक महाजनपदाबद्दल इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. या पाठ्यपुस्तकात आपण फक्त 4 महाजनपदांचा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. एकूण जर विचारात घेतले तर महाजनपदांची एकूण संख्या किती आहे? 16. त्याच्यानंतर इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आणि त्या 4 महाजनपदांपैकी कोसल, वत्स 16 पैकी 4 कोसल, वत्स, अवंती आणि मगध या 4 महाजनपदांची डिटेल माहिती तुम्हाला या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. कोसल, वत्स, अवंती, मगध. आणि ही का तर ही सर्वात समर्थ किंवा सामर्थ्यवान होती म्हणून यांची डिटेल माहिती पाहायची आहे. आता एकंदरीत 16 जे महाजनपदे आहेत फक्त नावं, त्यांची राजधानी आणि त्यांचं ठिकाण सांगते. हे तुम्हाला या पाठ्यपुस्तकात नाही, पण ज्यावेळी 11वीचा तुम्ही अभ्यास करता तर तिथं तुम्हाला 16 महाजनपदांच्या राजधानी वगैरे दिलेल्या आहेत. इथं आता आपल्यापैकी कुठलं महत्त्वाचं आहे? आपल्याला इथं कोसल, वत्स, अवंती आणि मगध. पुढे चार्ट पण जोडलेला आहे, कोसल, वत्स, अवंती आणि मगध. तर ही जी 4 महाजनपदे आहेत तर हे तर तुम्हाला परफेक्ट करायचंच आहे. इथं मगध.
ही आत्ता ह्या तुम्हाला 6वीला अभ्यासायच्या आहेत. तर बघा, पहिलं अंग, राजधानी होती चंपा, ठिकाण बिहार. त्याच्यानंतर मगध महाजनपद, राजधानी राजगृह, ठिकाण बिहार. काशी महाजनपद, राजधानी वाराणसी, ठिकाण उत्तर प्रदेश. कोसल महाजनपद, राजधानी श्रावस्ती, ठिकाण उत्तर प्रदेश. वज्जी जे महाजनपद होतं कुठं होतं? वैशाली. आणि कुठं आहे ते? बिहारमध्ये. आणि इथल्याच वैशाली नगरामधील कुंडग्राम येथे महावीर जैन यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर मल्ल महाजनपद, कुशीनगर, राजधानी उत्तर प्रदेश, ठिकाणामध्ये. चेदी महाजनपद, ज्याची राजधानी होती शुक्तिमती आणि ठिकाण मध्य प्रदेश. वत्स महाजनपद, राजधानी कौशांबी, ठिकाण उत्तर प्रदेश. त्याचबरोबर कुरु जे महाजनपद होतं तर त्याची राजधानी इंद्रप्रस्थ, ठिकाण दिल्ली. त्याच्यानंतर पांचाल महाजनपद, राजधानी अहिच्छत्र, ठिकाण उत्तर प्रदेश. मत्स्य, राजधानी विराटनगर, ठिकाण राजस्थान. शूरसेन जे महाजनपद होतं, ठिकाण राजधानी मथुरा, ठिकाण उत्तर प्रदेश. अश्मक जे महाजनपद होतं तर त्या महाजनपदाची राजधानी होती प्रतिष्ठान आणि ठिकाण महाराष्ट्र. अवंती महाजनपदाची राजधानी उज्जैनी आणि ठिकाण मध्य प्रदेश. गांधार महाजनपद, तक्षशिला राजधानी, ठिकाण पाकिस्तानात, भारताबाहेर पाकिस्तानात. कंबोज जे महाजनपद आहे, राजधानी राजपूर आणि ठिकाण भारताबाहेर अफगाणिस्तानात. आता ज्यावेळी इथं महाजनपदांच्याबद्दल तुम्हाला मॅप दिलेला आहे, जर आपण ओव्हरऑल या नकाशाकडे लक्ष टाकलं तर असं जर आपण भारताचे 2 भाग पाडले तर एकूण जी 15 महाजनपदे, टोटल महाजनपदे किती? 16. त्या 16पैकी 15 महाजनपदे तुम्हाला उत्तरेला पाहायला मिळतात. आणि अश्मक नावाचं एकमेव जे महाजनपद आहे तर ते महाजनपद तुम्हाला दक्षिणेला पाहायला मिळतं, दक्षिणेकडे पाहायला मिळतं. आणि बाकी जी उत्तरेकडे आहे तर त्यांची संख्या किती आहे? 15. आणि या अश्मक महाजनपदाचा काही भाग महाराष्ट्रामध्येही अंतर्भूत होता. इथं हे एक तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. एकूण महाजनपदे 16, उत्तरेला 15 आणि दक्षिणेला एकच महाजनपद होतं, अश्मक. त्याच्यानंतर मगध साम्राज्याचा उदय. आता मगध साम्राज्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बिंबिसारचा जो मुलगा होता अजातशत्रू याने मगधचा विस्तार करण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्यानं अजातशत्रूच्या काळामध्ये मगधाची भरभराट झाली. बिंबिसार, अजातशत्रू हे मगध साम्राज्याशी संबंधित राजे आहेत. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूने राजगृह इथं बौद्ध धर्माची पहिली परिषद घेतली होती. विचारलं जातं तुम्हाला बौद्ध धर्माच्या ज्या परिषदा आहेत तर तिथं देखील तुम्हाला प्रश्न आलेला आहे. अजातशत्रूच्या कालखंडामध्ये राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली. पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया अजातशत्रूच्या काळात घातला गेला आणि याच पाटलीग्रामला नंतर काय म्हणून संबोधण्यात येऊ लागलं? पाटलीपुत्र. अजातशत्रूनंतर मगधच्या राजामध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होऊन गेला. अवंती, कोसल, वत्स ही मगधला जोडली जाणारी इतर महाजनपदे होती आणि त्यांचा अंमल ह्या मगधच्या खाली आला. त्यामुळे मगध असेल, अवंती असेल आणि बाकीची 2 सांगितलं तर ती सामर्थ्यशाली होती. यांच्या अंतर्गत बाकीची सगळी महाजनपदे काय होती तर हे सर्व त्यांच्यावर राज्य करायचे. त्यामुळे ही कशी होती? सामर्थ्यशाली होती. त्याच्यानंतर मगध साम्राज्याचे नंद राजे. आता हे नंद राजे ह्याच्यामध्ये नंद जे राज्य आहेत तर इसवी सन पूर्व 364 ते 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती आणि मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राज्यांनी काय केलेली आहे? निर्माण केलेली आहे. वैशिष्ट्ये काय तर पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ असं चतुरंगी सैन्य नंद राजांच्या दरबारी होतं. आणि वजनमापांची जी प्रमाणित पद्धत आहे तर ती नंद राजांच्या कालखंडामध्ये सुरू झालेली आहे. नंद घराण्याचा शेवटचा राजा नाव विचारलं जातं धनानंद आणि याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य यानं काय केलेलं आहे? सत्ता स्थापन केलेली आहे. आणि चंद्रगुप्ताला धनानंदचा पराभव करण्यासाठी मदत करणारे होते कोण? कौटिल्य चाणक्य. कौटिल्य चाणक्य आणि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे अर्थशास्त्र. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे अर्थशास्त्र. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे मौर्य साम्राज्याचा पाया कुणी घातला तर चंद्रगुप्त मौर्य. पुढं कोसल. आता कोसल महाजनपदामध्ये काय काय माहिती दिलेली आहे तुम्हाला तर हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या महाजनपदाचा विस्तार झाला. श्रावस्ती, कुशावती, साकेत ही नगरे कोसल महाजनपदामधील होतील. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती आणि गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या ठिकाणी जास्त काळ राहिलेले होते.
कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता आणि कोसलचे राज्य नंतर मगध साम्राज्यामध्ये विलीन झालं. पुढचं महाजनपद वत्स, ज्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशामध्ये झाला. वत्सची जी राजधानी आहे तर बघा त्याचं नाव आहे कौशांबी. काय आहे? कौशांबी. आणि कौशांबी काय होतं? एक प्राचीन नगर होतं, प्रमुख व्यापारी केंद्र होतं. आणि वत्स महाजनपदामध्ये राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. पुढं अवंती महाजनपदामध्ये माळवा प्रदेशामध्ये, अवंती हे प्राचीन महाजनपद होतं. कुठं आहे हे माळवा प्रदेश? मध्य प्रदेशामध्ये. अवंतीची जी राजधानी आहे विचारली जाते, लक्षात ठेवायचं, उज्जैनी. मागचे जर तुम्ही TETचे पेपर काढून बघितले तर तुम्हाला महाजनपदावर राजधानी जोड्या जुळवा किंवा महाजनपदाची राजधानी वगैरे विचारलेली आहे. अश्मकवर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे महाजनपदे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. उज्जैनी हे एक व्यापारी केंद्र होतं आणि उज्जैनी अवंतीची राजधानी होती. अवंतीचा राजा कोण आहे? प्रद्योत. हा वर्धमान महावीर यांचा आणि गौतम बुद्धांचा समकालीन होता. आणि अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती जे आहे तर हे महाजनपद मगध साम्राज्यात विलीन झालं. आता पुढं सगळ्यात मोठं मगध. तर बिहारमधील पाटणा आणि गया या शहरांच्या आसपास आणि बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये मगध महाजनपद होते. राजगीर ही काय आहे तर त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा काय बांधला होता? राजवाडा. प्रश्न विचारलेला आहे, PYQ इथे येऊन गेलेला आहे. कोणी? महागोविंद याने बिंबिसारचा राजवाडा बांधला. तर इथं प्रश्न आलेला आहे, महागोविंद नाही, जीवकवर प्रश्न आलेला आहे. जीवक हा बिंबिसारच्या दरबारामध्ये वैद्य होता. कोण होता? वैद्य होता. जीवक तर हा कोण होता? वैद्य होता. बिंबिसारच्या दरबारामधील वैद्य होता. आणि बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. आता 16 जी महाजनपदं आहेत तर त्यांची प्राचीन आणि आधुनिक नावं दिलेली आहेत. यदा कदाचित इथून प्रश्न येऊ शकतो. आता काशी काय नावं दिलेली आहेत? प्राचीन आणि आधुनिक. आताच पूर्वीचं नाव काशी, आधुनिक बनारस. कोसलचं सध्याचं नाव लखनौ, मल्लचं गोरखपूर, वत्सचं अलाहाबाद, चेदीचं कानपूर, कुरू दिल्ली. तुम्हाला दिल्ली इथं विचारलं जातं बघा, कुरू इथं प्रश्न आहे. तर दिल्लीचं प्राचीन नाव कुरू. त्याच्यानंतर पांचाल ज्याला सध्या रोहिलखंड म्हटलं जातं, मत्स्य ज्याला जयपूर म्हटलं जातं, शूरसेन ज्याला मथुरा म्हटलं जातं, अशमक म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्रात आहे. अवंतीचं सध्याचं नाव काय आहे? उज्जैन. त्याचबरोबर अंग त्याला चंपा पूर्व बिहार इथं आहे, ते अंगला चंपा म्हटलं जातं. मगध दक्षिण बिहारमध्ये आहे. रुजी उत्तर बिहार. गांधार पेशावरला म्हटलं जातं सध्या. आणि कंबोज हे कुठं आहे तर गांधार जवळ आहे. आता मौर्यकालीन भारतामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाचा राजा त्यानं मोठे साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. आणि वायव्य भारतापासून रोमपर्यंत जाणे आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलं होतं. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, तर इराणचा जो सायरस नावाचा राजा आहे तर त्यानं मोठे साम्राज्य प्रस्थापित केलं होतं आणि वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत हे जे साम्राज्य आहे तर ते पसरलेलं होतं. 518च्या सुमारास इसवी सन पूर्व दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा काय केलेला आहे? वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही जो प्रदेश आहे तो जिंकून घेतलेला आहे. आता आपण एक्झॅक्ट काय बघतोय तर भारताचा इतर जे देश आहेत किंवा इतर आशियामधील किंवा इतर जे देश आहेत तर त्यांच्याशी संबंध कसा आला तर याची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. आपण काय बघतोय? इराण मधला राजा सायरस ज्यानं साम्राज्य निर्माण केलं होतं मोठं, जे वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलं होतं. 518 इसवी सन पूर्वच्या सुमारास दारियुश नावाचा जो इराणी सम्राट आहे, पहिला इराणचा राजा आपण बघितला सायरस, त्याच्यानंतर दारियुश हा जो इराणी सम्राट आहे तर यानं काय केलं? भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून या सर्वाची माहिती पाहायला मिळते. आता सम्राट दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण, नाव लक्षात ठेवा, सम्राट दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध, राजकीय जे संबंध आहेत तर ते सम्राट दारियुशच्या काळामध्ये प्रस्थापित झालेले आहेत. व्यापार आणि कला या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण देखील वाढलेले आहे. त्याचबरोबर पर्सिपोलिस हे जे राजधानीचे शहर आहे तर ते पण सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधले गेले आणि पर्सिपोलिस हे ठिकाण कुठं आहे? इराणमध्ये आहे. त्याच्यानंतर ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर
ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यानं इसवी सन पूर्व 326च्या सुमारास भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. जर तुम्ही भारताचा असा आपण थोडासा छोटासा मॅप बघू तर हा जो वायव्य भाग आहे तर या भागावर या सिकंदरनं काय केलेले आहे, स्वारी केलेली आहे. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला आणि त्या मार्गावरून स्थानिक भारतीय राज्यांनी काय केलेलं आहे, त्याला काय केलेलं आहे, प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढं आता ही जी स्वारी झाली सिकंदरची, तर त्यावेळी त्याचे जे सैनिक आहेत तर त्यांना दुःख हलापेष्टा सहन कराव्या लागला. त्यामुळं त्यांनी मायदेशी जायचं ठरवलं आणि त्यामुळं सिकंदरला सैनिकांना घेऊन मायदेशी जाणे भाग पडलं. आणि त्यानं भारतातले जो प्रदेश जिंकला होता, हा वायव्येकडचा भाग, जिथं सिकंदरानं काय केलं, आक्रमण केलं. मग आता तिथला जो भाग सिकंदरनं जिंकला होता तर त्या भागावर तिथला प्रदेश सांभाळण्यासाठी त्यानं काही ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या आणि त्यांना काय म्हटलं जायचं, सत्रप म्हटलं जायचं किंवा सत्रप. तर वाटेत परत जात असताना बॅबिलोन या ठिकाणी या सिकंदरचा मृत्यू झाला आणि हे जे बॅबिलोन ठिकाण आहे तर ते कुठं आहे, इराकमध्ये आहे. सिकंदरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. आपण काय काय बघितलं, इराण आणि भारत संबंध कुणाच्या कालखंडामध्ये आला, दारियुशच्या कालखंडामध्ये. ते दारियुश नंतर सिकंदर किंवा अलेक्झांडर यांना वायव्येकडे स्वारी केली आणि या सिकंदराच्या आगमनामुळेच काय झालेलं आहे की पश्चिमेकडील जे जग आहे किंवा पश्चिमेकडचे जे देश आहेत तर त्यांच्याबरोबर भारताचा व्यापार वाढलेला आहे. त्याचबरोबर सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जे जग आहे तर त्या जगाला भारताचा परिचय करून दिलेला आहे. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडलेला दिसून येतो आणि त्यातूनच पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. अतिशय आयंपी ग्रीक जी मूर्तिकला आहे तर त्या कलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला आणि त्यातून जी नवीन कलाकृती किंवा कलाशैली निर्माण झाली त्याला म्हटलं जातं गांधार कलाशैली. पुढं आता मौर्य साम्राज्य बघायचं आहे. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले लोक होते आणि धनानंदचा पराभव करून या चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं होतं, मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. आता इथं उल्लेख येण्याचं कारण काय, आपण परकीय सत्तांचा भारताशी कसा संपर्क आला इथं बघतोय, पण इथं संदर्भ का घेतलेला आहे तर सिकंदरने जे सेनापती नेमले होते भारताचे प्रदेश सांभाळण्यासाठी, सिकंदरने जिंकलेले भारताचे प्रदेश सांभाळण्यासाठी सिकंदरने जे अधिकारी नेमले होते त्यांना सत्रप म्हटलं जायचं. आणि त्यापैकी सेक्युलस निकेटर हा काय होता, एक सेनापती होता. आणि हा जो सेनापती आहे तर सिकंदराच्या मृत्यूनंतर तो काय झाला, बॅबिलोनचा राजा झाला आणि त्यानं वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं आणि या सेक्युलस निकेटरचा पराभव कोणी केला होता, या चंद्रगुप्त मौर्यानं. त्यामुळं इथं चंद्रगुप्त मौर्याचा उल्लेख आलेला आहे. पुढं आता विशाखा दत्त, महत्त्वाची पुस्तकं ग्रंथ विचारले जातात तुम्हाला, ग्रंथकार लक्षात ठेवायचे आहेत. काही महत्त्वाची नाटके आहेत, कालिदास असेल तर त्यांची जी साहित्यकृती आहे तर त्याच्यावर पण तुम्हाला PYQ विचारलेला आहे. पुस्तक 6वीचं आहे पण डाटा अगदी 12वीच्या पाठ्यपुस्तकासारखा तुम्हाला इथं पाहायला मिळतो. त्यामुळं एकदा व्हिडिओ पहा, परत हायलाईट केलेलं पुस्तक मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून देईन, ते पुस्तक तुम्ही वाचून घ्या. पुन्हा नाही समजलं तर परत एकदा स्पीड वाढवून तुम्ही आणखीन एकदा व्हिडिओ पहा. 1-2-3 वेळा तुम्ही केलं तर तुमचा हा भाग अगदी परफेक्ट होऊन जाईल. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलं. त्यात त्यानं धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने कशी सत्ता स्थापन केली हे सांगितलेलं आहे. कुणाचं आहे विशाखा दत्त या संस्कृत नाटककारानं मुद्रा राक्षस हे नाटक घेतलं, नाटक लिहिले. त्याच्यानंतर मॅगेस्थेनिस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता. त्याने इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे बघा, मॅगेस्थेनिस याचा ग्रंथ कोणता, इंडिका. विशाखा दत्त मुद्रा राक्षस नाटक. त्याचबरोबर गुजरातमधील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते आणि तसा तिथं शिलालेख आहे. त्याचबरोबर जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. पुढे आता आपल्याला अशोक बघायचा आहे. तर अशोक हा 273, सम्राट अशोक अतिशय महत्त्वाचं पात्र आहे, तुम्हाला प्रश्न विचारलाच जातो. तर 273 सत्तेवर आले. राजा होण्यापूर्वी अशोक तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून
काय केले होते, त्यांची नेमणूक करण्यात आली होती. आता ज्यावेळी आपण सम्राट अशोकांचा अभ्यास करतो त्यावेळी कलिंगचं युद्ध, अतिशय महत्त्वाचं युद्ध, अतिशय युद्धप्रेमी राजा म्हणून ओळखले जाणारे सम्राट अशोक यांनी युद्ध का सोडलं किंवा ते युद्धप्रेमी म्हणून ओळखले जाणारे राजे ज्यांनी युद्धाचा का त्याग केला, तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे महत्त्वाचं कलिंगचं युद्ध. कलिंगच्या युद्धामध्ये जी मोठ्या प्रमाणावर जी हानी झाली होती, रक्तपात झाला होता, तर ते पाहून अशोकानं काय केलं, पुन्हा कधीही युद्ध करणार नाही असा निर्णय घेतला आणि सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने काय होते, महत्त्वाचे होते. आता त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे किंवा त्यांचा संदेश जो आहे तर तो आता त्यांना सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, काही शिलालेख आहेत, काही स्तंभालेख आहेत, तर ते कोरवलेले आहेत, ज्यांची भाषा होती ब्राह्मी लिपी. अतिशय महत्त्वाचं सम्राट अशोकांचे शिलालेख असेल, स्तंभालेख असेल, तुम्हाला विचारलं जातं, तर त्यांनी जे स्तंभालेख, शिलालेख लिहिलेले आहेत तर त्यांची महत्त्वाची भाषा आहे ब्राह्मी लिपी. या लेखामध्ये त्याने म्हणजे या सम्राट अशोकांनी स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी, ज्याचा अर्थ होतो देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला आणि त्याच्यानंतर युद्धाचा त्याग केलेला आहे. पुढं सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखामध्ये वटवाघळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये अशा पद्धतीचे निबंध लिहून ठेवलेले किंवा लेख कोरलेले पाहायला मिळतात. तर सम्राट अशोकांचं कार्य, त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने पाटलीपुत्र येथं बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली आणि बौद्ध धर्माच्या ज्या 4 परिषदा झाल्या त्यापैकी पाटलीपुत्र येथे सम्राट अशोका यांनी बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोक यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना काय केलेलं होतं, श्रीलंकेस पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर अशोकांनी केलेली महत्त्वाची कामे, तर प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी माणसांना आणि पशूंना, सम्राट अशोक बघतोय आपण, माणसांना आणि पशूंना मोफत औषध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले, सोय केली, रस्ते बांधले, धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी देखील खोदलेल्या आहेत. मौर्यकालीन जी राज्यव्यवस्था होती त्याचे 4 भाग होते. पूर्व भाग, ज्याच्यामध्ये प्रत्येक भागाची राजधानी वेगळी होती. मौर्यकालीन राज्यव्यवस्था, पूर्व भाग राजधानी तोशाली, पश्चिम भाग राजधानी उज्जैनी, दक्षिण भाग राजधानी सुवर्णगिरी आणि उत्तर भाग तक्षशिला. इतकं डिटेल सांगत आहे, एकही मुद्दा आपण स्किप केलेला नाही. त्यामुळं जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर बघा, तुम्हाला 100% आउटपुट भेटेल. आणि हे जे आपली मॅरेथॉन लेक्चर सिरीज असणार आहे, एवढं जरी तुम्ही केलं आणि फक्त पाठ्यपुस्तक एकदा तुम्ही डोळ्याखालून जरी घातलं तरी तुम्हाला 45 ते 50 मार्क आरामात तुम्हाला TETला पडतील. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. मौर्यकालीन राज्यव्यवस्था बघितली. आता लोकजीवन कसं होतं मौर्यकालीन, तर व्यापार आणि उद्योग भरभराटीला आले होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हा व्यवसाय प्रचलित होता. त्याचबरोबर नृत्य गायनाचे कार्यक्रम होत असत आणि मौर्य काळामध्ये सोंगट्यांचा आणि बुद्धिबळाचा खेळ विशेष आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं मौर्य कालखंडामध्ये, इथं दिलेलं आहे. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होते. पुढं आता युआन श्वांग, काही परकीय प्रवासी जे भारतामध्ये आलेले आहेत ते कोणत्या राजाच्या कालखंडामध्ये आले, कोणाच्या काळामध्ये आले, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. आता पहिला बघतोय आपण युआन श्वांग. तर युआन श्वांग हा भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत आणि त्याचं जे मत होतं महाराष्ट्राच्या माणसाबद्दल ते इथं दिलेलं आहे. आता पुढं भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचं नाव काय होतं, कश्यपपूर. काय होतं, कश्यपपूर. आणि ग्रीक इतिहासकारांनी या कश्यपपूरचा उल्लेख कॅस्पॅपिरॉस, कॅस्पॅटिरॉ किंवा कॅस्पेरिया, म्हणजे त्यांना ते उच्चारण नाही करता आलेले, कशा पद्धतीनं कॅस्पॅपिरॉस, कॅस्पॅटिरॉस आणि कॅस्पेरिया अशा पद्धतीने केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता काश्मीरचा इथं उल्लेख करण्याचं किंवा इथं काश्मीरचा संदर्भ घेण्याचं कारण काय, तर 7व्या शतकामध्ये करकोट या 7 घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. आणि इथं प्रश्न तुम्हाला आलेला आहे. कल्हण यानं त्याचा ग्रंथ आहे राजतरंगिणी आणि या ग्रंथामध्ये त्यानं काश्मीरबद्दल माहिती दिलेली आहे. इथं काय प्रश्न आलेला आहे तुम्हाला, काश्मीरची माहिती कल्हणच्या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. आता पुढं कनिष्काचं सोन्याचं नाणं बघायचं आहे. तर हे नाणं कनिष्कानं पाडलेलं आहे आणि दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत शाओ नानो, शाओ कनिष्की कशानो हा शब्द आहे आणि ज्याचा अर्थ होतो कनिष्क कुशाण. आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक लिपीत बोद्धो म्हणजे बुद्ध असं लिहिलेलं आहे. कनिष्काचं सोन्याचं नाणं वर्णन बघितलं. पुढं आता गुप्त राजघराणे
गुप्त राजघराणे तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. आता साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त घराण्याचा जो संस्थापक आहे तर त्याचं नाव आहे श्रीगुप्त. त्याच्यानंतर पुढं काही राजे होऊन गेले, ज्याच्यामध्ये चंद्रगुप्त आहे पहिला, त्याच्यानंतर समुद्रगुप्त आहे. तर ही नावे महत्त्वाची आहेत. पुढं समुद्रगुप्त हा एक गुप्त घराण्याचा महत्त्वाचा. समुद्रगुप्त आपण काय बघतोय, गुप्त घराण्याचा जर संस्थापक विचारला तर श्रीगुप्त. त्यापैकी समुद्रगुप्त हा देखील गुप्त घराण्याचा एक महत्त्वाचा शासक होता. त्याने मिळवलेले जे विजय आहेत तर त्यांचं वर्णन प्रयाग स्तंभालेखात सविस्तर दिलेला आहे. आणि हा जो लेख आहे तर तो प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो आणि त्याला अलाहाबाद प्रशस्ती असं देखील म्हटलं जातं. हा जो समुद्रगुप्त आहे तो वीणावादनामध्ये प्रवीण होता. त्याचबरोबर आता गुप्तकालीन पुढचा महत्त्वाचा शासक दुसरा चंद्रगुप्त. इथं काही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला होता. आपण इथं आता एक्झॅक्ट काय आहे ह्या लग्नाचा संदर्भ दिलेला आहे, संदर्भ बघा. तर भारतामध्ये उत्तरेकडचे काही वेगळे राजघराणे होते आणि खाली दक्षिणेकडची काही वेगळी घराणे होते. इकडची जी उत्तरेकडे, आता इथं गुप्त घराणे हे उत्तरेकडचं आहे, पण वाकाटक घराणं जे आहे तर ते दक्षिणेकडचं आहे. आणि चंद्रगुप्तांना आपली जी मुलगी आहे तर ही वाकाटक घराण्यात दिल्यामुळे उत्तरेकडचा घराण्यांचा संबंध दक्षिण घराण्यांशी आलेला आहे, किंवा उत्तरेकडील सत्तेचा संबंध या दक्षिण वाकाटक सत्तेशी आलेला आहे. पुढं दिल्लीजवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा आहे जो 1500 वर्षाहूनही जुना आहे. तर तो आजही गंजलेला नाही. म्हणजे प्राचीन भारतीय जे आहे तर त्यांनी तंत्रज्ञानामध्ये किती प्रगती केली होती याचा हा प्रतीकच मेहरोली येथील लोहस्तंभ आहे. प्रश्न इथं काय येऊ शकतो, दिल्लीतील मेहरोली लोहस्तंभ कुणाच्या काळातील आहे तर तो गुप्त काळातील आहे. पुढं आता फाहियान हा जो चीनी प्रवासी आहे तर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये भारतात आला होता फाहियान. त्याच्यानंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याचबरोबर आता पुढचं घराणं बघायचं आहे गुप्त घराण्यानंतर वर्धन घराणे. आता वर्धन घराण्यामध्ये प्रभाकर वर्धन यानं वर्धन घराण्याची स्थापना केली. त्याचा मुलगा आहे हर्षवर्धन हा वर्धन यानं काय केलेलं, साम्राज्याचा विस्तार केला, वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. जर तुम्हाला वर्धन घराण्याचा संस्थापक विचारला तर प्रभाकर वर्धन, आणि वर्धन घराण्याचा अतिशय महत्त्वाचा राजा हर्षवर्धन. आता हा जो हर्षवर्धन आहे तर कामरूप म्हणजे काय, तर पूर्वीचं जे आसाम आहे तर त्याला कामरूप म्हटलं जायचं. आणि तेथील कामरूपचा जो राजा भास्कर वर्मन आहे तर याच्याशी या हर्षवर्धनचे मैत्रीचे संबंध होते. यानं आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता आणि हर्षवर्धनने चीनच्या सम्राटासोबत देखील मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यानं आपली राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली होती आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये व्यापार भरभराटीला आलेला आहे हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये. इथं PYQ येऊ शकतो. तर हर्षवर्धनाच्या दरबारी जे राजकवी होते बाणभट्ट यांनी हर्षचरित हा जो आहे तो हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही 3 संस्कृत नाटके लिहिलेली आहेत. आणि युआन श्वांग हा जो प्रवासी जो बौद्ध भिक्खू चीनमधून भारतामध्ये आला तर तो हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये आला होता. हर्षवर्धनची 3 नाटके रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका. पुढं चेर पांड्या आणि चोळ राजघराणी. बघा दक्षिणेकडची चेर, पांड्या आणि चोळ ही जी 3 महत्त्वाची राजघराणी आहेत त्यांचा साहित्यामध्ये उल्लेख आढळतो. कोणत्या साहित्यामध्ये तर तमिळमधील संगम साहित्य. त्याच्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिशियन सी आपण पहिल्यांदा बघितलं. हे काय एक माहिती पुस्तक आहे आणि ते काय होतं तर जो व्यापारी मार्ग होता तर त्याच्याबद्दल या माहिती पुस्तकामध्ये माहिती आहे. आणि याच्यामध्ये मुंबईमधील जे नालासोपारा बंदर आहे तर याचा देखील उल्लेख आहे. इतकंच फक्त एवढं इथं लक्षात ठेवा. आणि भारताची जी बेटं आहेत तर त्यांचीसुद्धा माहिती या पेरिप्लस ऑफ द एरिशियन सी किंवा तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक या पुस्तकात पाहायला मिळते. पुढचं घराणे बघायचं आहे आपल्याला सातवाहन राजघराणे. सातवाहन राजघराण्याचा संस्थापक सिमुख होता. प्रतिष्ठान किंवा पैठण ही सातवाहन घराण्याची काय होती, राजधानी होते. आणि सातवाहनकालीन जे राजे आहेत तर ते स्वतःच्या नावाआधी त्यांच्या आईचे नाव लावत असत. त्याचं उत्तम उदाहरण
पुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा विशेष प्रसिद्ध होता आणि त्याच्या पराक्रमाचं जे वर्णन आहे तर ते लेण्यामधील कोरीव लेखामध्ये आढळतं. त्यानं शक राजा नहपान याचा पराभव केला होता. कोणी? गौतमीपुत्र सातकर्णी, सातवाहन राजा. आता नाणेघाट. नाणेघाटाचा उल्लेख का दिलेला आहे? हा जो नाणेघाट आहे तो पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता, तर हा जो रस्ता आहे तर तोच नाणेघाट म्हणून ओळखला जातो. आणि सातवाहनकालीन जे राजे आहेत तर त्यांची माहिती या नाणेघाटावरील लेखामध्ये कोरलेली आहे. तिथं गौतमीपुत्रचा जो उल्लेख आहे तर तो नाशिकच्या लेखामध्ये कसा केलेला आहे तर त्रिसमुद्र तोय पीत वाहन, ज्याचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या शब्दाचा अर्थ होतो तिन्ही समुद्राचे पाणी ज्याने पिलेले आहे, ज्याच्या घोड्याने तिन्ही समुद्राचे पाणी पिलेले आहे असा राजा. पुढं गाथासप्तशती हा प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. सातवाहन राजा हाल. कोण? सातवाहन राजा हाल याचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे? गाथा सप्तशती. आणि कोणत्या भाषेतील होता तर महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील. पुढं महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर इत्यादी लेण्यामधील काही लेणी सातवाहनांच्या काळामध्ये खोदली गेलेली आहे. सातवाहन घराण्यानंतर आपल्याला पुढचं महत्त्वाचं घराणं बघायचं आहे, वाकाटक राजघराणे. तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनाची सत्ता क्षीण झाली आणि तिथून वाकाटक घराणं त्याचा उदय झालेला आहे. वाकाटक घराण्याचे जे संस्थापक आहेत तर त्यांचं नाव आहे विंध्यशक्ती. वाकाटक घराण्यामधील महत्त्वाचे पुढचे राजे आहेत प्रवरसेन. आता प्रवरसेनाने काय केलेलं आहे? वाकाटक राज्याचं विभाजन केलं. म्हणजे जे वाकाटक राज्य आहे तर त्याचे 2 भाग केले, ज्याच्यामध्ये पहिली जी शाखा आहे तर ती नागपूरजवळ ज्याचं राजधानी काय होती? नंदीवर्धन. आणि दुसऱ्या शाखेची जी राजधानी आहे तर वत्सगुल्म. कुठलं? वत्सगुल्म. आणि कुठं आहे सध्या? वाशिममध्ये. या वाकाटक राजघराण्याचे प्रवरसेनानं 2 भाग केले आणि 2 भागांची 2 शाखा वेगळ्या केल्या. दक्षिण भाग किंवा दुसऱ्या भागाची शाखा होती ती वत्सगुल्म होती आणि पहिली जी शाखा होती तर त्याची राजधानी कोणती केली? नंदीवर्धन. आणि नंदीवर्धन हे ठिकाण कुठं आहे? नागपूर. पुढं प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा काय केलेला आहे? विस्तार केलेला आहे. आता चालुक्य राजघराणं. चालुक्य राजघराण्यामध्ये कर्नाटकातील चालुक्य घराण्याची सत्ता कशी होती? बलशाली होती. वाकाटकानंतर या चालुक्य घराण्याचा उदय झालेला आहे. बदामी ही चालुक्य घराण्याची काय होती? राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव काय होतं? वातापी होतं. आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यानं सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावलं होतं. पुढं बदामी असेल, ऐहोळ असेल, पट्टदकल असेल येथील जी प्रसिद्ध मंदिरं आहेत तर ती चालुक्य राजांच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेलेली आहेत. पुढचे महत्त्वाचे घराणे बघायचे आहे पल्लव राजघराणे. दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता म्हणून पल्लव राजघराणं ओळखलं जातं. तमिळनाडूमधील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती पल्लव राजघराण्याची. महेंद्रवर्मन हा पल्लव राजघराण्यातील महत्त्वाचा राजा जो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचं काय केलेलं होतं? आक्रमण परतवून लावलं होतं. आता युआन स्वांग यानं देखील पल्लव राजघराण्याच्या कालखंडामध्ये कांचीला भेट दिलेली होती. पुढचं महत्त्वाचं घराणं बघायचं आहे राष्ट्रकूट घराणं. तर राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची जी सत्ता आहे तर ती विंध्य पर्वतापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती आणि काही भाग महाराष्ट्रात देखील. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. प्रश्न येऊ शकतो, कृष्णराजा पहिला यानं वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले राष्ट्रकूट काळामध्ये. पुढं प्राचीन भारत. आता सांस्कृतिक याच्यामध्ये काही महत्त्वाचे इथं ग्रंथ बघा. सिद्धमैन दिवाकरने समयी सुत्त हा प्राकृत ग्रंथ लिहिलेला आहे. विमलसुरींनी पौमरीय या प्राकृत काव्यात रामकथा सांगितलेल्या आहे. आणि हरिभद्रसुरींचा कुवल यमाला कहा बघा. सिद्धमैन, समयी सुत्त, विमलसुरी, पौमरीय प्राकृत काव्य आणि हरिभद्रसुरींचा कुवल यमा ला कहा हे काय आहेत? ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. आता त्रिपिटक बौद्ध धर्माशी संबंधित. आता त्रिपिटकचे 3 भाग आहेत ज्याच्यामध्ये सुत्तपिटक, विनयपिटक आणि अधिधम्मपिटक. प्रश्न येऊन गेलेला आहे त्रिपिटक. त्याच्यामध्ये पहिलं पिटक बघा सुत्तपिटक. सुत्तपिटकामध्ये काय सांगितलेलं आहे तर बौद्धांच्या उपदेशाची वचने या सुत्तपिटकामध्ये एकत्रित करून सांगण्यात आलेले आहेत. विनयपिटक. आता विनयपिटकमध्ये काय आहे तर
विनय या शब्दाचा अर्थ काय होतो? नियम. बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी यांनी संघामध्ये जीवन व्यतीत करत असताना दैनंदिन जीवनामध्ये काय वागावे, त्यांच्या वागण्याचे जे नियम आहेत तर ते विनय पिटकमध्ये दिलेले आहेत. आणि अधधम्म पिटक याच्यामध्ये काय आहे तर जे वरचे त्रिपिटक आहेत तर त्यांचं स्पष्टीकरण करणारा अट्टकथा हा ग्रंथ आदिधम्म पिटकमध्ये आहे. आणि ज्ञानी जे स्त्रिया आहे तर त्यांनी रचलेल्या थेरीगाथा यांचं पण संकलन या त्रिपिटकमध्ये पाहायला मिळतं. भगवद्गीता हा हिंदू धर्मांचा पवित्र ग्रंथ आहे. त्याच्यानंतर आद्य शंकराचार्यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. तर हे जे आद्य शंकराचार्य आहेत तर 8व्या शतकामध्ये त्यांनी 4 मठांची स्थापना केलेली आहे. बद्रीनाथ आहे, शृंगेरी आहे, द्वारका आहे, जगन्नाथपुरी. आद्य शंकराचार्य बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी यांनी इथं काय केलेलं आहे? त्यांनी 4 मठांची स्थापना केलेली आहे. पुढं पतंजली यानं महाभाष्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने रचलेला आहे. त्याचबरोबर रामायण आणि महाभारत हे काय आहेत? 2 महत्त्वाचे ग्रंथ. प्रश्न येतो, रामायणची रचना वाल्मिकी ऋषीने केलेली आहे. श्रीराम हा रामायणचा नायक आहे. महाभारताची रचना महर्षी व्यास यांनी केलेली आहे. आणि कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा काय आहे? विषय आहे. पुढं अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव प्रश्न आलेला आहे. तर त्याचबरोबर भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. बघा, प्राचीन भारतामध्ये कालिदासाचं रघुवंश, कुमारसंभव, भारवीचं किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्रसिद्ध महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर नाटक. आता नाटकमध्ये नाट्यशास्त्र या ग्रंथात भरतमुनींनी काय केलेले आहे तर एखादी कथा सादर करण्याची भारतातील प्राचीन परंपरा खूप प्राचीन किंवा परंपरा खूप प्राचीन आहे. आणि त्या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये भरतमुनींनी केली. काय लक्षात ठेवायचं? फक्त नाट्यशास्त्र ग्रंथ कुणाचा आहे? भरतमुनींचा. त्याच्यानंतर भास यांचं बघा, संस्कृत नाटकामध्ये भास याचं कोणतं नाटक आहे? स्वप्न वासवदत्त. कालिदासाचं महत्त्वाचं नाटक अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. बघा, भासाचं स्वप्न वासवदत्त आणि कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल. आता कथा साहित्यामध्ये गुणाढ्य याचं पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि बौद्ध जातिक कथा ही विख्यात आहेत. आता प्राचीन कथा साहित्य काय काय सांगितलेलं आहे? गुणाढ्य याचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. विष्णुवर्मन नावाच्या पंडिताने पंचतंत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पंचतंत्रावर प्रश्न आलेला आहे. आणि बौद्ध जातक कथा ही प्राचीन कथा साहित्यामध्ये विख्यात आहेत. आता लोकजीवन बघायचं आहे. प्राचीन भारतातील समाज विविध जातीमध्ये विभागलेला होता. विविध कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांना श्रेणी असं म्हटलं जातं. इथं या वाक्यावर पण प्रश्न आलेला आहे. प्राचीन भारत कशाचा विकास झाला होता? कारागीर आणि व्यापाऱ्यांचा. पुढं कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा भारतीयांना काय झालेला आहे? परिचय झालेला आहे. कनाद. आता कनादबद्दल माहिती पाहत असताना कनादाने वैशेषिक दर्शने हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्याने परमाणूचा प्रमुख विचार मांडलेला आहे. कनाद ऋषी यांनी कनाद ॲटम किंवा अणूची जी निर्मिती आहे तर ती कनादापासून पाहायला मिळते. विज्ञानाची कन्सेप्ट आहे. कनाद यानं कोणता ग्रंथ लिहिला? वैशेषिक दर्शने. आणि अणुपरमाणूचा विचार त्याने या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आता कनाद्यांचं मत काय होतं तर विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे आणि या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. पुढं आता शिक्षणाची महत्त्वाची केंद्रे तर याच्यामध्ये तक्षशिला विद्यापीठ फक्त कुठं आहे इतकं लक्षात ठेवा. तर हे जे तक्षशिला विद्यापीठ आहे महत्त्वाचं शिक्षण केंद्र होतं प्राचीन भारतातील. कुठं आहे तर सध्या पाकिस्तानामध्ये आहे. आणि जो जीवक हा जो वैद्य होता बिंबिसारचा तर तो जीवक वैद्य तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकला होता. पुढं चंद्रगुप्त मौर्य आहे. त्याच्यानंतर व्याकरणकार पाणिनी, चरक हे देखील चरक पण वैद्य होते. चंद्रगुप्त मौर्य, पाणिनी, चरक आणि जीवक हे सगळं तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. वाराणसी, वरणा आणि असी या 2 नद्यांच्या काठावर वसलेलं गाव म्हणून त्याला वाराणसी म्हटलं जातं. तर वाराणसी हे पण एक काय होतं? शिक्षणाचं केंद्र होतं. वल्भी आपण शिक्षण केंद्रे बघतोय प्राचीन भारतातील. तक्षशिला बघितलं, वाराणसी बघितलं, पुढचं आहे वल्भी.
गुजरातमधील सौराष्ट्रामध्ये वल्भी नावाचे जे प्राचीन नगर आहे तर तिथं हे वल्भी शिक्षण केंद्र होतं. युआन श्वांग आणि सिंग हे जे चीनी बौद्ध भिक्खू आहेत तर त्यांनी वल्भी याला भेट दिली होती. वल्भी काय होतं? शिक्षण केंद्र. त्याच्यानंतर प्राचीन भारतातील अतिशय महत्त्वाचं शिक्षण केंद्र नालंदा विद्यापीठ कुठं आहे? बिहारमधील पाटणा शहराजवळ. आणि सम्राट हर्षवर्धनाने या नालंदा विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. वर्धन घराण्याचा राजा हर्षवर्धन दान देण्यासाठी प्रसिद्ध होता आणि या हर्षवर्धनाने नालंदा विद्यापीठासाठी उदार हस्ते देणग्या दिलेल्या आहेत. पुढं विक्रमशिला विद्यापीठ बिहारमध्ये आहे, भागलपूरजवळ. पुढं कांची शिक्षण केंद्र पल्लव राजसत्तेच्या काळात आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर देखील महत्त्वाचं शिक्षण केंद्र होतं. या ठिकाणी वैदिक असेल, जैन असेल आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केंद्र चालवलं जायचं. पुढं आता भारत आणि आशिया खंडातील इतर जे देश आहेत तर बघा, भारत आणि आशिया खंडातील इतर देश त्यांची माहिती दिलेली आहे. पहिला देश आहे श्रीलंका. सम्राट अशोक यानं त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेमध्ये पाठवली होती. पुढं श्रीलंकेमध्ये सिगिरिया या ठिकाणी 5व्या शतकामध्ये कश्यप नावाच्या राजाने लेणं खोदवलं होतं आणि तिथली जी भित्तिचित्रांची शैली आहे तर ती अजिंठ्याच्या चित्रशैलीसारखीच आहे आणि त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती मिळते. आणि जे ग्रंथ आहेत भारत आणि श्रीलंका यांची माहिती देणारे तर ते मुख्यतः पाली भाषेमध्ये लिहिलेले आहेत. पुढं श्रीलंकेतील हवस आणि दीपवंस हे जे ग्रंथ आहेत, श्रीलंकेतील हवस आणि दीपवंस हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती देतात. तर चीन आणि भारत बघा, चीनचे जे बौद्ध भिक्खू आहेत ज्याच्यामध्ये फाहियान आहे, युआन श्वांग आहे तर हे देखील भारतामध्ये येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर बौद्ध धर्म जो आहे तर त्याचा प्रसार बौद्ध धर्म मूळचा भारताचा आहे पण त्याचा प्रसार जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशामध्ये झालेला आहे. आता आग्नेय आशियातील देश, आग्नेय आशियातील महत्त्वाच्या देशामध्ये कंबोडिया येतो. इथं फुनानवर तुम्हाला 2024 PYQ येऊन गेलेला आहे. तर कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये झाली आणि कौंडिन्य नावाच्या भारतीयाने या फुनान या प्राचीन राज्याची स्थापना केलेली आहे. पुढं इंडोनेशियात आजही भारत आणि आग्नेय आशियातले देश यांचा कसा संबंध आहे ते सांगितलेलं आहे. इंडोनेशियामध्ये आजही रामायण आणि महाभारत यांतील कथावर आधारित नाट्ये, नृत्य लोकप्रिय आहेत. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं बघा, भारताचा आशियातील इतर देशांशी संबंध, भारताचा आग्नेय देशांशी संबंध या गोष्टी आपण बघितल्या. आग्नेय आशियामध्ये इंडोनेशिया, कंबोडिया महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कंबोडियावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे त्यामुळे इंडोनेशिया पण व्यवस्थित करा. इंडोनेशियामध्ये रामायण, महाभारत यासारखी किंवा यांच्यावर आधारलेली नृत्य, नाटके लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट बघा, तर प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचल्यानंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांची मंदिरांची देखील निर्मिती इंडोनेशियामध्ये झालेली आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतच्या जो कालखंड आहे तर तो प्राचीन भारताशी संबंधित आहे. आता ज्यावेळी आपण 7वीचं पाठ्यपुस्तक चालू करू, 9वे शतक ते 18वे शतक हा जो कालखंड आहे तर तो मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि इयत्ता 7वीला तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे, 8वीला तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे, 9वीला स्वातंत्र्योत्तर कालखंड भारतातील त्याचा इतिहास आहे म्हणजे 1947 नंतरचा भारत, 10वीला तुम्हाला उपयोजित इतिहास आहे, 11वीला तुम्हाला परत प्राचीन भारताचा इतिहास आणि 12वीलाच प्रबोधन चळवळीची माहिती देणारी माहिती आहे. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला 30 मार्काची तयारी तुमची आणि प्लस राज्यघटना म्हणजेच राज्यशास्त्र एवढं केल्यानंतर तुम्हाला 30 मार्क मिळतात. त्यामुळं या सर्व कारणामुळेच TETला टक्केवारी किंवा पास होणाऱ्यांची संख्या खूप आहे. परीक्षेला तुम्हाला जितकं विचारलं जातं त्याच्यापेक्षा वाचनाचं मटेरियल तुम्हाला खूप जास्त आहे आणि खूप डीप अभ्यास केल्यानंतर मगच तुम्हाला चांगले मार्क्स तुम्हाला TETला मिळवता येतात. आता आणखीन एक राहून गेलेली गोष्ट भूर्जपत्र बघा, तर भूर्जपत्र हे जे आहे तर ते भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते आणि भूर्ज जो वृक्ष आहे तर तो कुठं आढळतो? काश्मीरमध्ये. हे इथं भूर्ज झाड दिलेलं आहे, काश्मीरमध्ये आढळतं आणि त्याच्यापासून अशा प्रकारे भूर्जपत्र बनवली जात. प्राचीन जे साहित्य आहे तर ते भूर्जपत्रचा पण लिखित साहित्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर ताम्रपट आहेत आणि इकडं आहेत शिलालेख. पुढं
इथं महाजनपदे, ही 4 महाजनपदे कोसल आहे, वत्स आहे, अवंती आहे आणि मगध आहे. तर ही 4 महाजनपदे आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, कोसल महाजनपदाची राजधानी कुठली होती? श्रावस्ती. त्याच्यानंतर वत्स महाजनपदाची राजधानी कोणती होती? कौशांबी. त्याच्यानंतर अवंती महाजनपदाची राजधानी उज्जैनी. आणि इकडं मगधची राजधानी जी होती तर त्याला राजगृह किंवा राजगीर असंही म्हटलं जातं. मगधची जी राजधानी आहे तर त्याला राजगृह किंवा राजगीर असंही म्हटलं जातं. या 4 राजधानी पाठच करा, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. आता मौर्यकालीन भारतामध्ये जी अशोकाचे जे शिलालेख आहेत त्याच्यामध्ये ही येलो कलरमध्ये हे हायलाईट केलेले सगळे शिलालेख आहेत. बाकीचे बघा त्रिकोण भाग आहे तर तो शिलालेखाचा भाग आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला अनेक लोगो दिलेला आहे. तर हे सगळे स्तंभालेख आहेत. काय आहेत? स्तंभालेख आहेत. आता फक्त एकदा शिलालेख वाचून घेते. शहाबाजगडी, मनसेर, तक्षशिला, वैराट, गिरनार, सोपारा, रूपनाथ, मस्की, कृपनल, ब्रह्मगिरी, सिद्धापूर, जोगड हे काय आहे तर अशोकाने जे शिलालेख कोरले होते तर त्यांची नावं आहेत. पुढं आता 4थ्या ते 6व्या शतकातील जो भारत आहे तर त्याच्यामध्ये इथं गुप्त साम्राज्य हे पूर्ण हे इथं गुलाबी जी रेषा आहे तर त्याच्या आतमध्ये हे पसरलेलं काय आहे? गुप्त साम्राज्य आहे. इथं दक्षिणेकडे तुम्हाला वाकाटक घराणं पाहायला मिळेल आणि या चंद्रगुप्तच्या कालखंडामध्ये इथं वाकाटक घराण्याशी संबंध प्रस्थापित झालेला आहे. इकडं बघा, इथं पल्लव राजे आहेत, इकडं चोळ आहे, इकडं पांड्य आहे आणि चेर सत्ता या इकडं आहेत. त्याच्यानंतर इथं चोळ, पांड्य आणि चेर ह्या दक्षिणेकडची राज्य आहेत. ती निदान कोणती होती, कुठल्या भागात होते तेवढं तरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. इथं जी नाणी दिलेली आहे तर ती मिनॅंडरचं हे चांदीचं नाणं आहे, कनिष्काचं सोन्याचं नाणं आहे. परत बघा, चांदीचं नाणं मिनॅंडरचं होतं, कनिष्काचे नाणे सोन्याचे नाणे कनिष्काने कोरलेले होतं आणि समुद्रगुप्ताचे पण सोन्याचे नाणे होते. पण दोन्हीतलं इथं मांडणी वेगळे आहे. हे जे आहे तर हे इथं बुद्ध वगैरे दिलेलं आहे, इथं बौद्ध शब्द लिहिलेला आहे. हे नाणं कनिष्काचं आहे आणि हे आहे समुद्रगुप्ताचं. आणि समुद्रगुप्त कोणतं वाद्य वाजवत होता? वीणा. समुद्रगुप्त वीणा वाजवत होता. इतर स्पर्धा परीक्षांना इथं प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर जी घराणी आहेत तर त्याच्यामध्ये बघा, सातवाहन घराणं इथं वर आहे, इथं चालुक्य घराणं आहे, इथं वाकाटक घराणं आहे, इकडं पल्लव घराणं आहे, इकडं चोळ आहे, पांड्य आहे, चेर आहे. इथं बघा इथं पल्लवला इथं काय आहे? कांचीची मंदिरं इथं प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर बदामी आहे, ऐहोळे आहे, पट्टदकल आहे. तर ही ठिकाणे किंवा ही जी मंदिरं आहेत, मंदिरं बघा, कांचीची मंदिरं पल्लव राजघराण्यातील आहेत. ऐहोळे, बदामी, पट्टदकल ही जी मंदिरं आहेत तर ती चालुक्य घराण्यातील आहेत. इथे तुम्हाला मंदिरं दिलेली आहेत आणि इथं लेणी, मंदिरावर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे मंदिरं लक्षात ठेवा. ही घराणी पाहून घ्या. आणि इथं नटराजाची कास्यमूर्ती दिलेली आहे. हा मेहरोली येथील लोहस्तंभ दिलेला आहे गुप्त काळातील. आणि इथून पुढे हे सगळे काय आहेत तर TETला 2021 असेल, 18 असेल, त्याच्यानंतर 14 असेल, 16 असेल, तर मागचे जे सगळे क्वेश्चन पेपर आहेत तर त्याच्यामध्ये विचारलेले सगळे क्वेश्चन एकत्रित करून तुम्हाला या पाठ्यपुस्तकाच्या खाली दिलेले आहेत. त्यामुळे बघा, आणि आता आपलं हे थेअरीचंच लेक्चर झालेलं आहे. एक वेळ सगळ्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लेक्चर पोहोचण्यासाठी तुम्ही काय करा, लिंक तुमची जास्तीत जास्त ग्रुपनं जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही विनामूल्य माहिती पोहोचेल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले जे नोट्स आहेत तर त्या परचेस करू शकता, नाही केलात तरी चालेल. ज्यांना शक्य आहे, गरज वाटते त्यांनी करा. इतरांनी हायलाईट केलेलं पुस्तक वाचलं तरी चालेल. ते पुस्तक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. अगदी शेवटच्या क्षणी एक 10-15 दिवस जर राहिले तर खूप जास्त गोंधळ होतो, काय वाचायचं कळत नाही. प्रॉपर अभ्यास व्हावा, मुद्देसूद व्हावा, याच्यासाठी तुम्ही नोट्स नक्की परचेस करू शकता. तुम्हाला 1001% नोट्सचा फायदा होईल एवढी गॅरंटी मी देते. आणि आता ह्या लेक्चरनंतर जे प्रश्न आहेत तर ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. जर तुमच्या कमेंट आल्या तर माझा असा विचार आहे की रात्री 10 वाजता आपण काय करूया, लाईव्ह चालू करूया. म्हणजे मी दुपारी वगैरे तुम्हाला कंटेंट थेअरीचं लेक्चर प्रोव्हाइड करेन आणि त्या पाठ्यपुस्तकावर आधारित जे प्रश्न आहेत तर ते आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सोडवले. म्हणजे मी प्रश्न सांगेन, तुम्ही मला उत्तरं द्याल आणि इंटरॅक्शन होईल तुमचं माझ्यासोबत. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. जितके जास्त कमेंट येतील तितकं आपण काय करूया, रात्री 10 वाजता आपण लाईव्ह घेण्यास सुरुवात करूया. किंवा नाहीतर मग
मी एखादं लेक्चर अपलोड करीन आणि ज्याच्यामध्ये ह्या प्रश्नांचा सराव घेईन, पण त्याच्यातून जे आउटपुट आहे तर ते खूप कमी मिळेल. ज्यावेळी तुम्ही सहभागी होऊन उत्तरं द्याल त्या प्रश्नांची, तर तिथून तुमच्या जास्त लक्षात पण चांगलं राहील आणि तुम्हाला पण त्याचं जास्तीत जास्त आउटपुट मिळेल. त्यामुळं कमेंटमध्ये मला सांगा, जर लेक्चर लाईव्ह घ्यायचं असेल तर आपण काय करूया, आज किंवा उद्या तुम्हाला हे सगळे प्रश्न आहेत, जवळजवळ एक 40+ क्वेश्चन आहेत मागचे आणि काही MCQ, तर ते आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला सॉल्व करूया. अशा पद्धतीनं आपले डेली मॅरेथॉन लेक्चर होतील, ज्याच्यामध्ये आपण 6वी ते 12वी सगळं कवर करणार आहोत. इतिहास असेल, भूगोल असेल आणि नागरिकशास्त्र असेल. त्यामुळं चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा, अजिबात विसरू नका. पाहायला चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन उद्या ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करून टाकेन त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा. इथंपर्यंत आता लेक्चर पाहिलं, त्यामुळं खूप मेहनतीने लेक्चर बनवलेलं आहे, तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. छान रहा, मस्त रहा आणि छान अभ्यास करा. उद्या भेटू पुढच्या लेक्चरसोबत. तोपर्यंत धन्यवाद.